खरं पनीर आणि ॲनालॉग पनीर काय फरक असतो? बेसिकली दुधाच्याच रेटप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर साधारण आत्ता जो एक्झिस्टिंग ॲक्च्युअल पनीरचा जर रेट बघितला तर तो 300-400 रुपये किलोचा आहे. मग हेच जर तुम्हाला 50 रुपये पाव मिळत असेल तर मग थोडासा विचार करायला लागू शकतो. शेतकरी लेवलला जे कलेक्शन होतं दुधामध्ये आणि ते जेव्हा कलेक्शन सेंटर्समध्ये येतं ते बरेचदा त्याचा सोर्स हा चांगलाच असतो आणि प्युअरच असतो. बरेचदा आपण न्यूजपेपरमध्ये रॅप करून प्रॉडक्ट आणतो. साधं वडापावचं उदाहरण आपण घेऊ शकतो. तर बेसिकली ह्याच्यावरची जी इंक आहे ती प्रॉडक्टच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येते आणि त्या इंकमुळे केमिकल हजार्ड्स आपल्या प्रॉडक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. हाय टेम्परेचरला आपण जर ते तेल सतत वापरलं तर मग त्याच्यामध्ये वेगळे फॅटी ॲसिड्स तयार होऊन ते आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकतात. खूप मध्ये जी व्हायरल झालेली ती आयोडीन टिंक्चर टेस्ट, त्याचा काय उपयोग असतो मला सविस्तर सांगा. आत्ता चुकीच्या गोष्टी समोर आल्यामुळे प्रश्न निर्माण झालेत की सगळीकडेच असं होतं का? तो आपण काय जाताना बघतो ॲम्बियन्स आहे का किंवा कसं दिसतंय, काय मेन्यू आहे, पण हे पण बघणं गरजेचं आहे की FSSAI लायसन्स आहे का त्यांच्याकडे. नॉनव्हेज लोगो बदलला आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले जवळपास महिनाभर सातत्याने एका गोष्टीची सर्वसामान्यांच्या चर्चा आहे, सर्व क्षेत्रात चर्चा आहे, ती म्हणजे आपलं खाणं सेफ आहे का नाही. याचं कारण सध्या FDA मार्फत होणाऱ्या वेगवेगळ्या कारवाया, काही फेमस हॉटेल्स बंद झाली आहेत, बऱ्याचशा हॉटेलमध्ये पनीर मिळत नाही आहे, दुधाच्या भेसळी सापडलेल्या आहेत. ज्या हॉटेलमध्ये जातो तिथं आता बोर्ड असतो की आम्ही दुधापासून बनवलेलं पनीर वापरतो, त्याचं इकॉनॉमिक्सही व्हायरल झालं वगैरे वगैरे वगैरे. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण जे काही खाणं खातोय ते सेफ आहे का हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्याचं उत्तर मला आजच्या एपिसोडमध्ये शोधायचं आहे. मी थिंक बँकवरती स्वागत करतो डॉक्टर देवश्री वैद्य देशपांडे यांचं. मॅडम स्वागत आहे. त्या फूड सेफ्टी सिस्टीम्समध्ये त्यांची PhD आहे. फूड आणि या सगळ्या बाबतीत त्या कन्सल्टंट म्हणून गेली 15 वर्ष काम करत आहेत. वेगवेगळे मोठे ब्रँड्स असतील, चितळे असेल, वेंकीज असेल, बेकर्स बास्केट असेल, अशांबरोबर ते काम करतात. त्या शिकवतात फूड सेफ्टी अवेअरनेसबद्दल. सेट उत्तीर्ण आहेत, त्यांच्या हाताखाली खूप या क्षेत्रातली लोकं तयार झालेली आहेत. त्यामुळं या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून आपल्याला तुमच्या माझ्या मनातले सगळे प्रश्न समजावून घ्यायचे आहेत. त्यासाठीच आजचा एपिसोड आहे. पहिला प्रश्न हाच, सेफ फूड म्हणजे सेफ अन्न, टेस्टी नव्हे, म्हणजे नक्की काय? तर सर्वप्रथम थँक्यू मला तुम्ही या प्लॅटफॉर्मवर बोलवलंत आणि बरेच वर्ष मी या एरियामध्ये काम करते. तर असे बरेचदा मलाही असं जाणवतं की बऱ्याच काही मुद्दे आहेत की लोकांना कळत नाहीत की क्लॅरिटी नाही आहे. हो. तर मग त्याच्यासाठीच आपले काही कॉमन पॉईंट्स आपण आज डिस्कस करणार आहे. तर फूड सेफ्टी म्हणजे काय मी पहिले एक थोडक्यात सांगते. तर जेव्हा आपण एखादा कुठलाही पदार्थ घेतोय, खातोय, तर तो कुठल्याही एज ग्रुपला कधी पण कुठल्याही फॉर्मॅटमध्ये आपण खाताना तो सेफ असावा. ते खाऊन कोणाला अपायकारक काही परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये, हे म्हणजे फूड सेफ्टी. ओके. जर ही 2च शब्द आपण घेतले तर फूड सेफ्टीमध्ये म्हणजे 2 शब्द आहेत, तर बाकी बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपलं बघणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये असतात फिजिकल हजार्ड, केमिकल हजार्ड, बायोलॉजिकल हजार्ड. सो जेव्हा एखादी फूड इंडस्ट्री काम करते त्यावेळेला या सगळ्या हजार्ड्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी एक रिस्क ॲनालिसिस केला जातो आणि त्या बेसिसवर आपण एक प्रॉडक्ट डेव्हलप होतो आणि त्याच्यापुढे पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मोस्टली प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करून पुढे आपण जेव्हा मार्केटमध्ये आणतो त्याच्या आधी हा सगळा अभ्यास केलेला असतो किंवा करायला लागतो आणि मग ते सगळं ओके असेल, क्वालिटी चेक्स असतील, सेफ्टी रेग्युलेशन्सप्रमाणे आपण कंप्लायन्स जे म्हणतोय ते असेल की मग आपण ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणतो जेणेकरून आपल्याला कन्झ्युमर सेफ्टी अचीव करता येईल. खाणं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं खातो. एक तर होम कुक फूड आपण आत्तापुरतं बाजूला ठेवू. बरोबर. आपण रेस्टॉरंटमध्ये खातो, टपरीवर खातो, 5 स्टारमध्ये खातो आणि पॅक फूड पण विकत घेतो. म्हणजे अगदी घरगुती बनवलेले पॅक फूड ते वेगवेगळ्या ब्रँड्सचे पॅक फूड. ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये फूड सेफ्टी कशी कशी बदलत जाते? आता परत एकदम बेसिक हे की जिथे फूड सेफ्टी आहे असे काही नियम हे टेक्निकली सगळ्यांना सारखे. म्हणजे तुम्ही घरून व्यवसाय करा किंवा तुमची खूप मोठी इंडस्ट्री असेल, तो काही कंप्लायन्सेस असतात. एक उदाहरण घेते बेसिक की वॉटर टेस्टिंग रिपोर्ट. बरं. ओके. तर असं आहे की जरी आपल्याकडे पाणी आपण रोजचं पिण्याचं पाणी आहे, पण एकदा ते चेक करून त्याचा रिपोर्ट आपण FSSAIच्या पोर्टलवर वगैरे अपलोड करायची गरज असते. सो ही गोष्ट आहे. सो हे असं नाही आहे की फक्त मोठ्या इंडस्ट्रीजलाच ॲप्लिकेबल आहे. इट इज ॲप्लिकेबल फॉर रेस्टॉरंट्स ॲज वेल आणि बाकी स्मॉल बिझनेसेस जे आहेत हो. तिथे सुद्धा ह्याच्याबद्दल बोललेलं असतं की तुम्ही
जे काही पाणी वापराल ते हे चांगल्या क्वालिटीचं आहे की नाही हे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला लॅब टेस्टिंग रिपोर्ट्स लागतात. सो फूड सेफ्टीचे नियम हे सगळ्यांना लागू आहेत. तुम्ही अगदी घरून करा. म्हणजे मी बरेचदा लेक्चर्समध्ये जेव्हा सांगत असते त्यावेळेला असं म्हणते की बरेचदा असं होतं की घरून आपण काहीतरी एक उद्योग चालू करतो. तर त्याच्यामध्ये मी म्हणते की जरी तुम्ही स्वयंपाकघरातनं करताय तर तो रोजच्या स्वयंपाकासारखं करू नका. बरं. त्याला तुम्ही थोडंसं तुम्हीच एक लाईन सेटअप करा की आता जेवण झालंय आपलं प्रॉडक्ट म्हणजे घरचं जेवण बनवून झालंय. जेव्हा तुम्ही आता आपण प्रॉडक्ट विकणार आहे असं प्रॉडक्ट जेव्हा बनवणार आहे तर त्यावेळेला तुम्ही तिथे कॅप लावणं, मास्क लावणं, म्हणजे बेसिक हायजीन प्रॅक्टिसेस फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामुळे एक माइंडसेट बदलतो आणि मग आपल्याला एक फूड सेफ्टी अप्रोच मिळतो की म्हणजे जे घरी स्वयंपाकघरात आपण नॉर्मली स्वच्छता पाळतच असतो, पण जेव्हा आपण ते लेबल अंडर प्रॉडक्ट विकतोय त्यावेळेला ही आपली नैतिक जबाबदारी असते की आपण जे काही पदार्थ विकतो हे सेफ आहे फॉर कन्झम्पशन. ते आपल्याकडे चांगली म्हण आहे दृष्टी आड सृष्टी. तसं या सगळ्याची चर्चा झाली तरी ब्रँडवरती आपण जाऊन तिथं खातो आणि हे सगळी चर्चासुद्धा कदाचित थोड्या दिवसानं हळूहळू विसरून जाऊ, परत काय ठेल्यावरती जाऊन खाऊ. पण म्हणून मला समजून घ्यायचं आहे की ही जी दृष्टी आडची सृष्टी आहे म्हणजे हे सगळे फूड सेफ्टीचे नॉर्म्स आहेत ते नक्की साधारणतः काय काय असतात, किती मुद्द्यांवर असतात, ते काम कसं चालतं? आता एक जर केटरिंग हा एक भाग आहे यामध्ये आणि एक आहे मॅन्युफॅक्चरिंगचा. तर आता मॅन्युफॅक्चरिंगचा अर्थ असा होतो की एखादं प्रॉडक्ट आपण कमर्शियल किंवा स्मॉल स्केल बनवतोय, पॅक करून विकतोय. मग त्याच्यासाठी ज्या काही लिगल रिक्वायरमेंट्स आहेत त्या पॅकिंगचे रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करणं गरजेचं आहे. सो त्याच्यामध्ये मी एक उदाहरण घेईन की आपण पॅकिंग मटेरियल कुठलं वापरतो. सो त्या पॅकिंग मटेरियलमध्ये पण बरेच प्रकार असतात. आता म्हणजे आपण बघतो की झिपलॉक बॅग सगळीकडे आपल्याला अवेलेबल आहेत. हो. ते आपण कॅरी बॅग्स किंवा कॅरी पॅक्स म्हणून वापरू शकतो. पण ह्याच पॅकेटमध्ये तुम्ही तुमचं एंड प्रॉडक्ट नाही विकू शकत. कारण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सच टेम्पररी आहेत. म्हणजे ते तेवढ्यापुरतंच तुम्ही पॅकेट काय म्हणतात की त्याच्यामुळे त्याला शेल्फ लाईफ मिळणार नाही आहे प्रॉडक्टला किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स मेंटेन नाही होणार आहे. म्हणजे कधी-कधी आपण एखादी पावडर जर त्या पिशवीत ठेवली तर थोड्या वेळाने त्याला मॉइश्चर पकडतं. असं काही आपण ऑब्झर्व्ह घरीसुद्धा करतो. किंवा मी कायम एक उदाहरण देते की आपण बरेचदा मटार घेऊ उदाहरण म्हणून की ते एखाद्या जनरल पिशवीत आपण पॅक करून डीप फ्रीजला टाकतो. आणि मग नंतर लक्षात येतं की हळूहळू ती पिशवी फाटते, पण ते काही बाहेर येत नाही. पण ते पिशवी त्या फ्रीझरला चिकटलेली असते. बरं. कारण ते प्लास्टिक किंवा ते जे मटेरियल आहे हे त्या टेम्परेचरला ठेवण्याची त्याची कपॅसिटीच नाही आहे. त्यामुळे फूड इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जेवढा रॉ मटेरियलवर फोकस असतो तितकाच तो पॅकेजिंगला पण असतो. त्यामुळे हे स्मॉल स्केलवाल्यांनाही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जनरल पॅकिंग जे वापरणार आहात ते पण चेक करणं तितकंच गरजेचं असतं. सो हा पण एक मुद्दा त्याच्यात असतो. असे भरपूर मुद्दे आपल्या चर्चेत येतील, पण मी उदाहरण बाय उदाहरण जातो हो, हो. आणि सिव्हिअरिटी बाय सिव्हिअरिटी जातो की लोकांना सध्या कशाची भीती वाटते. पहिला आपण चालू करू पनीरनं. खरं पनीर आणि ॲनालॉग पनीर काय फरक असतो, सेफ्टीच्या अँगलनं काय असतं आणि खूप मध्ये जी व्हायरल झालेली ती आयोडीन टिंक्चर टेस्ट, त्याचा काय उपयोग असतो, मला सविस्तर सांग. तर पहिले जर पनीरची डेफिनेशन घेतली तर पनीर हे आपण एक दुधामध्ये थोडंसं आपण घरी जे प्रोसिजर करतो लिंबू टाकून कोॲग्युलेशन करतो त्या प्रोटीनचं आणि त्यापासून आपल्याला पनीर मिळतं. सो आयडियली पनीर किंवा छेना ह्याचं जर टेक्निकल टर्म आपण बघितली तर इट शुड बी प्रिपेअर्ड युझिंग मिल्क. त्यामुळे त्याला आपण क्लेम करतो पनीर किंवा त्याला ते नाव दिलं आहे. आता ह्याच्यामध्ये आत्ता मार्केटमध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या क्वालिटी म्हणतोय आपण मिळत आहेत. तर बेसिकली जर एक उदाहरण घेऊ प्राईस रेंजचं आपण बघितली तर ₹200 किलो पण मिळू शकतं. पण आपल्याला हे बघायचं की दूध किती क्वांटिटीचं म्हणजे किती लागतं त्याला. आपण घरी आपण पनीर करून बघतो तेव्हा 1 लिटर साधारण पनीर दूध घेतलं तर त्याच्यातनं आपल्याला माहिती आहे किती क्वांटिटी पनीर येणार आहे. तर जसं प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेटेड होतं तसं त्याची कॉस्ट वाढते. त्यामुळे ते जर प्युरिटी बघायची असेल तर बेसिकली त्याची रेट आपण एकदा कम्पेअर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरनं आपल्याला कळू शकतं की पनीर बेसिकली काय. आता परत तेच की आपल्याकडे आता बऱ्याच अडल्ट्रेशनच्या बाबतीत मलाही परवा एक फॉरवर्ड आला होता की कसं तुम्ही चेक करा. पण प्रत्येक वेळेला आपण घरी काय हे सगळ्या गोष्टी घेऊन बसत नाही चेक करायला. आणि इव्हन आयोडीनच्या बाबतीत पण जे काही आपण बघितलं आहे त्याच्यामध्ये असे बरेच मुद्दे आहेत. म्हणजे एक पॉईंट हा आहे की आयोडीन त्याच्यात जर स्टार्च असेल तर हे आयडेंटिफाय करतं आणि त्याचा रंग बदलतो आणि मग ह्याच्यानं आपल्याला कळू शकतं. पण बेसिकली आयोडीन आपण कुठलं वापरतो हेही महत्त्वाचं आहे या प्रोसेसमध्ये. त्यामुळे ते पण बघणं गरजेचं आहे की कुठल्या ग्रेडचं. म्हणजे आम्ही जनरल आता मी उदाहरण देते की असं होतं की फर्स्ट एड किटवालं पण आपण आयोडीन वापरून बघितलं. पण टेक्निकली जे टेस्टिंगसाठी आयोडीन असतं ते आपल्याला त्याची म्हणजे केमिकली कुठलं आयोडीन वापरायला पाहिजे टेस्टला
हे पण आपल्याला माहिती पाहिजे. तर त्यामुळे ती जी टेस्ट रिपोर्ट्स येतील हे व्हेरी होऊ शकतात ह्या प्रोसेसमध्ये. पण तो जो पनीरचा रेट तुम्ही म्हणाला तो नक्की कसा, काय त्याचा नॉर्म आहे? नाही, आता बेसिकली दुधाच्याच रेटप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर साधारण आत्ता जो एक्झिस्टिंग ॲक्च्युअल पनीरचा जर रेट बघितला तर तो 300-400 रुपये किलोचा आहे. मग हेच जर तुम्हाला 50 रुपये पाव मिळत असेल तर मग थोडासा विचार करायला लागू शकतो. म्हणजे बघायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात जितकं दूध 1 किलो पनीर बनायला लागतं त्याच्यात प्रॉफिट ॲड केला तर करेक्ट. हां, म्हणजे बेसिकली काय होतं की क्वांटिटी मी तेच म्हणते की जेवढं आपण घरी एक प्रयोग करून बघितला की लक्षात येतं की एका वेळेला पनीर किती येणार आहे. त्याच्यावरनं आपल्याला जेवढं कॉन्सन्ट्रेटेड पनीर मिळेल त्याच्या क्वांटिटीला ते जस्टिफाय व्हायला पाहिजे ती प्राईस. नाहीतर मग हे बाकीचे गोष्टी घालून जे पनीर बनतंय तर ते जे काही त्यांनी केमिस्ट्री वापरून अगदी पनीरसारखं दिसणारा प्रॉडक्ट जो मार्केटमध्ये आहे त्याच्यामध्ये हे सहज अवेलेबल होतंय कमी प्राईजला. त्यामुळे बरेचदा असं होतं की ठीक आहे स्वस्त आहे तर घेऊन टाकूया. पण मग ह्याच्यामध्ये चेक करणं गरजेचं आहे की नक्की मग त्याचा सोर्स काय. तो आत्ता जो सप्लाय चेनबद्दलचं जर बोलायला झालं तर आहे की पनीरच्या बाबतीत मग आता त्याचे सोर्सेस चेक करणं खूप गरजेचं आहे. तो मग इंडस्ट्रीजला किंवा इव्हन हॉटेल इंडस्ट्रीजला जिथे आम्ही असोसिएटेड आहे आम्ही तिथे म्हणतो की तुम्ही जो सोर्स आहे त्याच्याकडनं COA म्हणून एक आपण टर्म वापरतो, सर्टिफिकेट ऑफ ॲनालिसिस, किंवा त्याच्यावरनं आपल्याला कळतं की हे ऑथेंटिक प्रॉडक्ट आहे. बरं. सो हे रिपोर्ट्स आता रेस्टॉरंट लेवल किंवा इंडस्ट्रीमध्ये जर आपण पनीर बनवतोय, विकतोय किंवा बनवतोय रॉ मटेरियल म्हणून आणि कुठेतरी त्याचं फायनल प्रॉडक्ट होणार आहे, तर तिथे त्यांना हे देणं गरजेचं आहे. म्हणजे सगळी ॲक्च्युली COA ह्या सगळ्याच रॉ मटेरियलला लागतो. पण आता पनीरच्या बाबतीत म्हणून मी हे उदाहरण दिलं की ह्याच्यामुळे हॉटेल्स कळतं. रेस्टॉरंट खरंच मागतात का असे रिपोर्ट्स आता वगैरे? मागायला लागली. ओके, म्हणजे एवढं सिरियसली घेतलं जातं. घेतलंय आणि म्हणजे इतके दिवस पण होतं, पण मी म्हणलं तसं की या क्षेत्रात मी जसं काम करते ह्याच्यामध्ये असं आहे की अवेअरनेस खूप कमी आहे. बरं. म्हणजे FSSAIचा लायसन्स काढलं की काम झालं असं जे वाटतं, पण बेसिकली तो लायसन्स घेतानाच खूप जबाबदारी असते आपल्यावर. बरं. आणि मग म्हणजे फूड सेफ्टी ही बेसिकली बर्डन वाटतं लोकांना बेस्ड ऑन आत्ता जे चालू आहे. पण ही खरं तर आपली जबाबदारी आहे. आणि जेव्हा तुम्ही एक फूड प्रॉडक्ट विकताय त्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाळणं हे बंधनकारक आहे. तर त्यामुळेच ह्या प्रोसेसमध्ये आम्ही मदत करतो लोकांना, पण काय म्हणजे युझिंग गोष्टी माय येतात फॉर्म्स. याच्यात की ह्या फॉलो करायच्या असतात? म्हणजे आता त्याच्यामध्ये साधं एक जर उदाहरण घेतलं की जी स्वच्छता म्हणतोय तर त्याच्यामध्ये पण खूप कॅटेगरीजमध्ये बघू शकतो की भांडी स्वच्छ आहेत की नाही, आपण कुठला साबण वापरतोय. रेग्युलर साबण नाही कधी चालत. बरेचदा आपण असतं की जो वडीवाला साबण म्हणतो किंवा घरी आपण म्हणतो. बरेचदा घरी भांडी घासून झाल्यावर थोडासा आपल्याला कधी कधी लेअर दिसते बघा. तर हे पण केमिकल हजार्ड आपण कन्सिडर होतं. बरं. त्यामुळे मग क्लिनिंग एजंटसुद्धा इंडस्ट्रीज किंवा अशा पर्टिक्युलर एरियामध्ये वापरणारे हे वेगळे असतात की ज्याच्यामुळे ते म्हणजे त्याच्यावर भांड्यांवर त्याची लेअर नाही राहणार, पटकन धुतले जातील, त्याच्यामुळे मायक्रोवेव्ह लोड कमी होईल आफ्टर वॉशिंग. हा सगळा अभ्यास असतो आणि त्यामुळे ते गोष्टी वापरणं गरजेचं आहे. पनीर झालं. दुसरी गोष्ट, पनीर ज्याच्यापासून बनतं ते दूध. तर दुधात एक असा प्रकार आहे की खोटंच दूध, म्हणजे कशा युरियापासून बनवलेलं, दुसरं पाणी घालून डायल्यूट केलेलं दूध, आणि तिसरा मला जो प्रश्न पडतो तो हाय फॅट लो फॅट दूध. हे काय नक्की चालू? बरं. आता जर दुधाची कॅटेगरीज घेतल्या तर तुम्ही बरेचदा, आता मी जनरल सगळ्यांनाच प्रश्न विचारेन हा आणि तुम्हाला, की आपण लेबल तुम्ही किती वेळा वाचता किंवा असं दुधाची पिशवी आपण आणतो तर त्याच्यावर काय लिहिलेलं असतं असं काही तुम्हाला रिकॉल करता काही येईल नाही, का? ब्रँड बघून आणतो. ओके. नाही म्हणजे त्याच्या खाली स्पेसिफिक लिहिलेलं असतं की पाश्चराइज्ड मिल्क. नाही बघत. हा, पण ओके. हां, म्हणजे मी नाही सांगते. माहिती मला. हा, करेक्ट. नाही म्हणजे मी हे हो. जनरल, म्हणजे हा अर्थात. सगळ्यात आपल्या व्ह्युअर्ससाठी पण हा प्रश्न आहे हो. की आपण जेव्हा दूध आणतो ब्रँड असतोच, पण त्याच्यामध्ये हे जे टाईप्स आहेत त्याच्या मागे पण शास्त्र आहे. त्याच्यामध्ये पण त्याच्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत. आता जर उदाहरणार्थ फॅट जर तुम्ही घेतलं तर आता कन्सिडरिंग आता जे काही आपलं लाईफस्टाईल चेंज म्हणा असं जे आहे की ज्याच्यात आपल्याला नॉर्मल कन्झ्युम करायचं की थोडं कमी फॅटवाल्या गोष्टी घ्यायच्या आहेत, तर मग त्याच्यासाठी हे टर्म्स आहेत आणि त्याला ही स्पेसिफिक स्टँडर्ड्स आहेत की एका दुधामध्ये आता नॉर्मली 5% फॅट किंवा 5 ते 6% फॅट हे दुधात असतं म्हशीच्या. ओके. तसंच गाईच्यासाठी वेगळे स्टँडर्ड्स आहेत. आता टोंड म्हणलं किंवा डबल टोंड अशा जर गोष्टी म्हणल्या तर त्याच्यामध्ये फॅट पर्सेंट हे करेक्ट केलं आहे की ज्याच्यामध्ये दुधातलं फॅट जे आहे ते 1.5 1.3 to 1.5 पर्यंत असतं डबल टोंड मिल्क, आणि टोंड मिल्क म्हणलं की 3% पर्यंत असतं. सो ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर हे म्हणजे फॅटच्या बाबतीत आपल्याला कुठल्या प्रकारच्या कॅटेगरीज बघायला गेल्या तर त्याच्यात फॅट पर्सेंट दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपण ते लेबलवर आपण लिहितो. त्यामुळे बरेचदा लेबलवर तुम्ही हे पण बघता की स्किम मिल्क
सो स्किम मिल्कमध्ये ऑलमोस्ट 0.5 किंवा त्या रेंजमध्ये फॅट असतं. सो त्याच्यामध्ये फॅट काढले. स्किम मिल्क पावडर आपल्याला मिळते. सो त्याच्यातनं फॅट बाजूला केलंय आणि ते जे सॉलिड नॉट फॅट जे दुधात असतं म्हणजे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स थोड्या म्हणजे लॅक्टोज, शुगर हे सगळं एकत्र येतं. तो फॅट बाजूला काढलेला असतो त्याच्यामध्ये. तो अशा ह्या टर्म्स आहेत की ज्याच्यात आपण प्रॉडक्ट म्हणजे डेअरीमध्ये हे सेग्रिगेशन होतं आणि त्या प्रकारे लेबलिंग करून आपल्याला ते विकलं जातं. पण हे तर झालं रेग्युलर दुधाबद्दल. दुधात ज्या भेसळी होतात किंवा जे काय वाईट दूध मिळतं त्याचं काय आणि दूध तपासायचा प्रकार काय? आता जर आपल्यामध्ये जी एक म्हण आहे, आपण म्हणतो की झोपलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही. तशा बाबतीत आपण म्हणू शकतो की अडल्ट्रेशन हा असा भाग आहे की इंटेन्शनल अडल्ट्रेशन करणारे आहेत की जे सिंथेटिक दूध आपल्याला मिळतं की ज्याच्यामध्ये प्रॉपर केमिस्ट्री वापरून त्यांनी दूध तयार केलं आहे. आणि व्हेरॅज दुधात पाणी घालणं किंवा थोडंसं व्हॉल्यूम येण्यासाठी पाणी हा एक सोर्स जर मी घेतला तर हे असं होतं की इंटेन्शनली अनइंटेन्शनली कधी-कधी ह्या गोष्टी ॲड होऊ शकतात. तर मग ह्या प्रोसेसमध्ये अडल्ट्रेशन पॉइंट म्हणजे फाइंड आउट करायला जेव्हा ही दूध कलेक्शन सेंटरला जातात, तिथे सुद्धा ह्याच्या टेस्ट केल्या जातात. बरं. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच अडल्ट्रेशन टेस्ट आहेत की ऑन डॉक, त्याला डॉक म्हणतात, मिल्क रिसिव्हिंग एरिया, जिथे वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. बरं. आणि मग त्याच्यामधनं आपल्याला आयडिया येते की ह्या दुधामध्ये काही अडल्ट्रेशन नाही आणि जे त्या टेस्टमध्ये पास होतं ते पुढे आपला पुढची प्रोसेसला एक्सेप्ट केलं जातं. बरं. सो शेतकरी लेवलला जर आता आमचं अजून एक प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये मी हे काम करते, तर शेतकरी लेवलला जे कलेक्शन होतं दुधामध्ये आणि ते जेव्हा कलेक्शन सेंटर्समध्ये येतं ते बरेचदा त्याचा सोर्स हा चांगलाच असतो आणि प्युअरच असतो. ओके. पण हे मध्ये आधी जे सप्लाय चेनमध्ये होणाऱ्या गडबडीत तिथे कंट्रोल ठेवण्यासाठी देर इज टर्म कॉल्ड, आपण त्याला हे म्हणतो की जे सील असतात किंवा कुठलेही टँकर्स घेतले तर त्याला एक सील केलेला असतो. तो जे सील तुटलं तर असं कन्सिडर केलं जातं की हे एकदा ओपन केलंय आणि त्याच्यामध्ये काहीतरी झालंय. तो असे लॉक सिस्टीमसुद्धा आपल्या सिस्टीम्समध्ये आहेत, म्हणजे लॉकिंग सिस्टीम्स. म्हणजे फूड टँकरला सप्लाय मॅनेजमेंटमध्ये आहे. हां, फूड सेफ्टी म्हणजे फूड सेफ्टी आणि सप्लाय चेन जर बघायला गेलं तर म्हणजे टँकरमध्ये जे काही एकदा दूध कलेक्ट केलं तर त्याला जे काही सील लागतं त्याचा नंबर एके ठिकाणी रेकॉर्ड होतो. मग तो त्या मेन जिथे प्रोडक्शनला जाणार आहे म्हणजे पुढच्या प्रोसेसला त्यांना तो मेसेज केला जातो. मग ते क्रॉस चेक करतात. समजा त्याच्यात काही बदल झाला तर तिथल्या तिथे तो होल्ड होतो. म्हणजे मग त्यामुळे आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये हे सील जे आहे ते टॅम्पर प्रूफ आहे. टॅम्परिंग झालेलं कळतं. तो टॅम्परिंग झालंय म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये छेडछाड झाली किंवा अशा काही गोष्टी आहेत. म्हणून मग ही सिस्टीम आहे, इन प्लेस आहे. त्यामुळे मला हे नक्कीच सांगायला आवडेल की सगळीकडे काही चुकीच्या पद्धती चालू नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी किंवा आत्ता चुकीच्या गोष्टी समोर आल्यामुळे प्रश्न निर्माण झालेत की सगळीकडेच असं होतं का? तर नाही होत. ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जिथे फूड सेफ्टीला महत्त्व दिलेलं, जिथे याचा सगळा अभ्यास केला जातो, तिथे एक सेफ्टी हा मेजर प्रायोरिटी आहे. आणि मग सप्लाय चेनमध्ये सुद्धा त्या गोष्टी चेक केल्या जातात. आता हे दुधाचा उल्लेख निघाला म्हणून मी काय बघतो असं आठवत होतं, तर पहिल्यांदा लोगो म्हणजे ब्रँड बघतो आणि मग बेस्ट बिफोर किंवा यूज बाय बघतो. तर हे त्याच्यावरनं सुचलेला प्रश्न आहे की बेस्ट बिफोर यूज बाय दुधाला आणि इतर असे असंख्य पदार्थ जे आपण घेतो त्याला खरंच किती मॅटर करतं का ते चालतं पुढं 8 दिवस वगैरे काय असतं? नाही, हा पण ह्याच्या मागे सुद्धा एक अभ्यास केलेला असतो. म्हणजे आता मी थोडं वेगळा मुद्दा घेते की मी जेव्हा फूड सायन्स शिकायला गेले, माझा BSCचा जो कोर्स होता ते SNDT आणि हॉटेल होम सायन्स या फील्डचा होता. जेव्हा मी हे करत होते तर लोकांनी मला अगदी विचारलं होतं की अरे म्हणजे आता तू स्वयंपाक चांगला करणार. पण फूड सायन्समध्ये फक्त स्वयंपाक हा नाही आहे, त्याच्या मागचं शास्त्र आम्ही शिकतो. त्यामुळे जेव्हा आता हे यूज बाय डेट वगैरे तर ह्याचा पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला जातो की हे प्रॉडक्ट कुठल्या टेम्परेचरला किती दिवस टिकणार आहे आणि बेस्ड ऑन दॅट स्टडी ते यूज बाय डेट किंवा शेल्फ लाईफ आपण देतो. बरं. मग त्याच्यामध्ये 3 गोष्टींचा प्रामुख्याने उपयोग होतो की केमिकली ते प्रॉडक्ट किती सेफ आहे, मायक्रोबियली ते प्रॉडक्ट किती सेफ आहे आणि टेस्ट वाईज. सो नॉर्मली आता आपण पदार्थ सगळेच बेसिक आपण चवच बघतो. त्यामुळे ज्या वेळेला असं होतं की प्रॉडक्ट बाकी बरं वाटतंय पण थोडासा त्याला वास येतोय किंवा फ्लेवर थोडा कमी झालाय तर अशा वेळेला पण त्याची शेल्फ लाईफ थांबते. म्हणजे जरी ते केमिकली सेफ आहे किंवा जरी मायक्रोबायोलॉजिकली ओके वाटतंय, चालू शकतं अजून 2 दिवस. पण जर त्याच्यामध्ये चवीमध्ये थोडं कारण काय फ्लेवर रिव्हर्जन्स होऊ शकतात. तर मग असा सगळा अभ्यास करून मग ती शेल्फ लाईफ दिलेली असते. त्यामुळे ती बघणं आणि त्याप्रमाणेच आपण प्रॉडक्ट कन्झ्युम करणं हे फार गरजेचं आहे. बरं. म्हणजे आता ते यूज बाय डेट आहे पण चालतं 1 दिवस वगैरे असं करू नये.
हां, मोस्टली करू नये. त्याच्यातनं दुसरं असं असतं, की त्याच्यातनं मी सगळ्यांना हा प्रश्न विचारते, की सगळ्या लेबल्सवरनं हाऊ टू स्टोअर किंवा डायरेक्शन्स ऑफ यूज दिलेलं असतं. हे पण बरेचदा आपल्याकडनं होत नाही. म्हणजे आता एक जनरल उदाहरण मी जर घेतलं तर ज्यूस, समजा एक कुठलातरी पॅक्ड ज्यूस आपण आणला आणि त्याच्यावर बेसिकली खूप गोष्टी लिहिलेल्या असतात. आपण यूज बाय डेटच बघतो फक्त. हो. आता समजा मोठं पॅक आहे, ते मी फ्रीजमध्ये म्हणजे मी थोडं ओपन केलं, थोडं आहे माझ्याकडे, ते मी फ्रीजमध्ये ठेवलं. त्याच्यावर लिहिलंय आफ्टर ओपनिंग कन्झ्युम विदिन 4 ऑर 5 डेज. जरी तुम्ही चिल टेम्परेचरला ठेवलं तर. ओके, किंवा त्याच्यावर हे लिहिलं असतं, की आफ्टर ओपनिंग चिलरमध्ये ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर विदिन 5 डेज यू हॅव टू कन्झ्युम इट. समजा आपण तसंच ठेवून दिलं फ्रीजमध्ये आणि मी आठवड्यानी मला आठवलं, की अरे आहे माझ्याकडे तो ज्यूस आणि मी तो प्यायले आणि त्याने जर मला काही त्रास झाला, तर मग ती कस्टमर कंप्लेंट नाही होत. कारण दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे हाऊ टू यूजची, ती तुम्ही फॉलोच केली नाही आहे. म्हणजे ही कस्टमरची काय म्हणूयात, त्यांनी ते लक्ष दिलं नाही त्याच्याकडे आणि त्याच्यामुळे झालेला हा त्रास आहे. पण हे व्हाईस वर्सा. हे समजा दिलेल्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे जर ओके असेल सगळं प्रॉडक्ट आणि ते खाऊन मला काही त्रास झाला, तर मग मी डेफिनेटली ऑफिशियली कंप्लेंट लॉन्च करू शकतो मॅन्युफॅक्चरर्सच्या अगेन्स्ट. पण परत तेच होतं, की मॅन्युफॅक्चररचा जर नंबरच नसेल त्याच्यावर, तर मी कोणाला कॉन्टॅक्ट करणार? त्यामुळे लेबल्सवर लीगली दिलेल्या सगळ्या गोष्टी छापणं हे फार गरजेचं आहे. त्याच्या पुढचा स्वाभाविक प्रश्न आहे, लेबल कसं वाचावं मला शिकवा. करेक्ट. तो पहिले तर लेबलमध्ये बघितलं तर आता तुम्हाला मग त्याच्यासाठी सुद्धा लेबलिंग रूलमध्ये खूप गोष्टी क्लिअरली दिल्या आहेत, की तुमच्याकडे एक पॅकेट घेतलं तर असं कुठेतरी आपण बघतो एरियामध्ये, की एवढंसं छोटंसं एक लेबल असतं. त्याच्यामध्ये फक्त प्रॉडक्टचं नाव आहे, ब्रँड नेम काही नाही. कधी तर व्हेज लोगो, नॉनव्हेज लोगो सुद्धा नसतो त्याच्यावर. तर बेसिकली त्याच्यामध्ये प्रॉडक्टचं नाव असणं गरजेचं आहे. इन्ग्रेडियंट्स काय वापरले ते माहिती पाहिजेत. इन्ग्रेडियंट्समध्ये आपण काही ॲडिटिव्स असतील तर त्याची डिटेल्स असतात. त्या एक फॉर्मॅटमध्ये ते लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यात आता अजून एक फार महत्त्वाचा भाग आहे ॲलर्जन डिक्लेरेशन. बरं. ते पण काय मी पुढे एक उदाहरण घेईनच. मग यूज बाय डे, एक्सपायरी डेट, बॅच नंबर, प्राईस वगैरे हे तर आहेच आहे. मग कॉन्टॅक्ट नंबर देणं गरजेचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग ॲड्रेस, सगळ्यात महत्त्वाचं व्हेज नॉनव्हेज लोगो आहे आणि FSSAIचा नंबर. बरं. तो लेबलवर असलाच पाहिजे. मग बरेचदा तुम्हाला लेबलवर 2-3 नंबर्स पण दिसू शकतात. कारण मॅन्युफॅक्चरर आहे, पण त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे. सो वेगळ्या प्लांटमधनं बनवून येतंय आणि हा विकतोय माणूस. तर मग त्याच्यासाठी त्यांचा FSSAI नंबर आणि मॅन्युफॅक्चरिंगचा FSSAI नंबर असे दोन्ही असू शकतात. आणि मग कस्टमर कंप्लेंटसाठी एक ऑफिशियल नंबर, ईमेल ID ह्या गोष्टी त्याच्यात असणं ते गरजेचं चालू असतात का नंबर? असतात. ते त्यांना ठेवायला लागतात चालू. करेक्ट. कारण म्हणजे जसं आम्ही जेव्हा ऑडिट करतो, त्याच्यामध्ये हे बघितलंच जातं, की कस्टमर रेड्रेसल प्रोग्राम तुमचा कसा आहे, मेकॅनिझम कसा आहे. समजा कंप्लेंट आली आणि तुम्ही किती वेळात त्याच्यावर रिप्लाय देताय, कशी ॲक्शन घेताय, हे सगळं बघितलं जातं त्या प्रोसेसमध्ये. आणि हाऊ टू स्टोअर ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की जे सगळं लेबलवर असणं गरजेचं आहे. सो असं मी म्हणत नाही, की सगळीकडे नाही आहे. पण मोठे जे ऑर्गनाइज्ड ब्रँड्स आहेत किंवा ज्यांच्याकडे टेक्निकल टीम आहे, या सगळ्या गोष्टी ती काम करते आणि त्याच्यावरनं हे लेबल बनवतात आणि आपण ते मार्केटमध्ये बघतो. पण हेच जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, बरेचदा हे सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत किंवा ह्यातलं काय काय बघणं गरजेचं आहे हे माहिती नसतं. बरेचदा त्यांच्याकडे टेक्निकल टीम नसते. मग अशा वेळेला माझी जी फर्म आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना लेबल डिझायनिंग वगैरे कंटेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण देतो, की जेणेकरून त्यांचं लेबलला काही प्रॉब्लेम यायला नको. म्हणजे मार्केटमध्ये कस्टमरला एक प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळणं गरजेचं आहे. पॅकेजिंगवरनं सुचलं, की प्लास्टिकमध्ये बरंचसं पॅकेजिंग असतं. अगदी प्लास्टिकच्या बॉटल असतात. लोणच्यापासून ते काय मसाल्यापर्यंत. प्लास्टिकचे पाउचेस असतात. फोडून खाण्यापासून ते परत रबर बांधून ठेवण्यापर्यंत आणि अगदी ॲल्युमिनियम फॉईल असतं, की ज्याच्यातनं झोमॅटो ऑर स्विगी ऑर एनी ब्रँडचं त्याचं फूड पार्सल येतं. तर हे जे पॅकेजिंग मटेरियल आहे, ह्याच्यात काय काय प्रकार असतात आणि एंड युजर म्हणून आम्ही ते काय काय समजून घेतलं पाहिजे? ओके. आता पॅकिंग मटेरियलमध्ये प्लास्टिकमध्ये जर बघितलं तर परत तेच, की आपल्या प्लास्टिक पाऊच किंवा असं काय असेल त्याच्यावर एक लोगो असतो रिसायकलवाला. त्याच्यामध्ये नंबर्स असतात 1, 2, 3 डिपेंड्स. आणि त्या प्रत्येक लोगोचा जो नंबर आहे त्याला काहीतरी एक ठराविक प्लास्टिकचं नाव असतं. म्हणजे पेट बॉटलला लिहिलेलं असतं पेट बरं. किंवा PP म्हणजे पॉलीप्रॉपिलीन असेल किंवा दुधाची पिशवी असेल किंवा ह्याला ते LDP, HDP हे काही प्रकार आहेत. तो हे जे प्लास्टिकचे प्रकार आहेत, ह्या प्लास्टिकला प्रत्येकाला त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत.
आणि बेस्ड ऑन प्रॉडक्ट आपण कसा स्टोअर करणार आहे, कुठल्या टेम्परेचरला स्टोअर करणार आहे, किती काळ स्टोअर करणार आहे, त्याच्यावर हे पॅकिंग मटेरियलचं सिलेक्शन ठरतं इंडस्ट्री लेवलला. हाऊसहोल्ड लेवलला जर बघितलं तर आपण ज्या मोस्टली सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणतो, तर ते नावाप्रमाणे सिंगल यूजच आहे. त्यामुळे त्याला ते एकदा वापरून आपण टेक्निकली ते परत नाही वापरायला पाहिजे. कारण त्याचं जे काही युसेजचं ड्युरेशन आहे ते शॉर्ट आहे. पण व्हेरॅज आपण बाकी जे साधी पाणी प्यायला बॉटल जी आपण चांगली जाड प्लॅस्टिकची आणतो, ते जाड मटेरियल आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स थोड्या वेगळ्या आहेत, पण त्याही कालांतराने थोड्या खराब होतात. तर ते बदलणं एक गरजेचं आहे. आणि ह्याच्यात अगदी प्रामुख्याने मला सांगावंसं वाटतं की न्यूजपेपर किंवा पॅकेजिंगमध्ये आपण बरेचदा बघतो की आपण कुठल्याही छोट्या इटरीमधनं काही प्रॉडक्ट आणलं तर हे पेपर बॅग्समध्ये दिलं जातं किंवा ब्राऊन पेपर बॅग्समध्ये. आता पूर्वी तर यूज अँड म्हणजे न्यूजपेपरच्या पिशव्या पण होत्या. बरेचदा आपण न्यूजपेपरमध्ये रॅप करून प्रॉडक्ट आणतो. साधं वडापावचं उदाहरण आपण घेऊ शकतो. तर बेसिकली ह्याच्यावरची जी इंक आहे ती प्रॉडक्टच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येते आणि त्या इंकमुळे केमिकल हजार्ड्स आपल्या प्रॉडक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. बरं. त्यामुळे मग आपल्याला हे बघायचं आहे की आपण ह्या कुठल्या प्रॅक्टिसेस बघितल्या आहेत तर आपण तिथे थोडं रेक्टिफाय करणं गरजेचं आहे. कारण आता तुम्ही बघितलं असेल की हे सर्क्युलेशन सगळीकडे आहे की न्यूजपेपर वापरू नका. पण 2018-19 पासूनच ह्याच्याबद्दल बरीच चर्चा आहे आणि ह्याच्याबद्दल म्हणजे प्रेस रिलीजमध्ये पण ह्या गोष्टी सांगितल्या आहेत की तुम्ही डायरेक्ट फूड कॉन्टॅक्टमध्ये न्यूजपेपरचा वापर केला नाही पाहिजे. बरं. आता घरचं उदाहरण घेऊयात. आपण जेव्हा घरी तळतो, बरेचदा ते तळल्या करंजी किंवा असे काही प्रॉडक्ट आपण पेपरवरच ठेवतो. तर तोही म्हणजे फूड सेफ्टी स्टार्ट फ्रॉम हाऊस किंवा हाऊसहोल्ड प्रॅक्टिसेस. त्यामुळे तिथे आपल्याला बघणं गरजेचं आहे की तो पेपर तिथे आपण नाही वापरायचा. किंवा बरेचदा असं होतं की चिवडा केला आहे, चिवड्याच्या डब्यात खाली आपण तेल शोषून घ्यावं म्हणून पेपर ठेवतो. तर तो बटर म्हणजे एक बरा फूड ग्रेड पेपर वापरणं गरजेचं आहे. फूड ग्रेड असा वेगळा पेपर असतो. हां, आहे. की ज्याच्यामुळे त्याचा जो सरफेस एरिया आहे किंवा तो पेपर जो आहे तो प्रॉडक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तरी त्याच्यामुळे अपायकारक परिणाम काही लगेच म्हणजे त्याला होणार नाही त्या पदार्थाला. सो ते फूड ग्रेड ही कन्सेप्ट पण सगळ्या म्हणून पॅकिंग मटेरियलमध्ये सुद्धा आता प्लॅस्टिक भरपूर आहे. पण फूड ग्रेड प्लॅस्टिकच तुम्ही वापरणं गरजेचं आहे. जेव्हा आपण प्लॅस्टिक पाऊच म्हणतो, मल्टीलेअर पाऊच म्हणतो याच्यासाठी. त्यामुळे मग सगळ्यात महत्त्वाचं आहे की न्यूजपेपरचा वापर त्यांनी सगळ्यांनी थांबवला पाहिजे. असे रिसर्च पेपर्स पण आहेत की ज्याच्यामध्ये समजा आपण एखादा तेलकट पदार्थ आपल्या न्यूजपेपरमध्ये रॅप करून ठेवला तर त्याचे ट्रेसेस शाईचे ट्रेसेस प्रॉडक्टवर ट्रान्सफर होतात विदिन फ्यू आवर्स. असे ऑलरेडी रिसर्च पेपर्स आहेत आणि ह्या बेस्ड ऑन दॅट रिसर्च पेपर हे ॲडवाईज केलं आहे की तुम्ही कधीही असे न्यूजपेपर मॅगझिन्स की जे इझिली अवेलेबल असतं लोकांना पण ते वापरू नका. कारण त्याच्यामागचं कारण हे आहे. आणि फूड सेफ्टी बद्दल मी जे म्हणलं की अवेअरनेस नाही आहे, तर हे जेव्हा आपण लोकांना समजून सांगतो ते डेफिनेटली करतात. म्हणजे असं नाही आहे की कोणी मुद्दाम करतंय आणि मुद्दाम करणारी लोकं खूप वेगळी आहेत. सो मी किंवा फूड सेफ्टीमध्ये काम करणारी लोकं जी आहेत, माझं जे मोटो आहे तो बेसिकली अवेअरनेस क्रिएशन आणि एज्युकेशनचा आहे. बरोबर. पेपरचं तर कळालं. पुढचा मुद्दा आहे तो प्लास्टिक. तो सुद्धा खाणारा जे डबे असतात म्हणजे प्लास्टिकच्या डब्यातनं डबा आणावा का नाही घरातनं ऑफिसला आणि संपूर्ण महिला वर्गाचा लाडका असतो असं निदान मीममधनं जे म्हणजे टप्परवेअर. तर हे सगळं वापरायचं का नाही? आता टप्परवेअरचं बघितलं तर मी किंवा जे आपण नॉर्मली प्रॉडक्ट प्लॅस्टिकचे डबे जे खाण्यासाठी आहेत परत तेच त्याच्यावर असतं की हे फूड ग्रेड आहेत. म्हणजे त्याला लेबल जर बघितलं म्हणजे जेव्हा आपण नवीन डबा विकत आणतो त्या मॅन्युफॅक्चररनी तसं लिहिलेलं असतं की हे फूड ग्रेड प्लॅस्टिक आहे जे फूड कॉन्टॅक्टमध्ये आपण वापरू शकतो. पण त्याला पण एक थोडी ड्युरेबिलिटी आहे. तुम्ही असं काही जसं स्टीलचे डबे आपण वर्षानुवर्ष वापरतो, प्लॅस्टिकचे डबे आपण तसे नाही वापरू शकत. कारण त्याच्यामध्ये थोडे बदल होतात कालांतराने. जे ट्रान्सपरंट आहेत ते थोडे ओपेक व्हायला लागतात किंवा त्याला क्रॅक्स पण जातात बरेचदा. तो त्याला पण एक काय म्हणत त्याची पण एक शेल्फ लाईफ असते. त्यामुळे जसं तुम्ही पदार्थ म्हणजे एखादा पदार्थ त्या डब्यात ठेवला आहे आणि जसा तुम्हाला त्याचा प्लॅस्टिकचा वास यायला लागतो, तुम्हाला हे कळायला पाहिजे की हे बदलायचं आहे किंवा आपण तो डबा बदलला पाहिजे. त्याच्यातच ते पदार्थ नाही ठेवले पाहिजेत. कारण एक प्लॅस्टिकचा वास यायला लागतो नंतर. हेच जर आपण फूड ग्रेड प्लॅस्टिक नसेल आणि अशा कुठल्या मटेरियलमध्ये बरेचदा आपल्याला कळत नाही आपल्याकडे काय मटेरियल आपण वापरतो. तर त्याला जर पदार्थाला जर त्याचा वास आला तरीसुद्धा म्हणजे ते लक्षात यायला पाहिजे की हे फूड ग्रेड किंवा आता ह्याची काय म्हणूयात हे प्रॉडक्टची क्वालिटी हॅम्पर होणारे प्लॅस्टिकचा वास त्याला येतोय तर ते आपण बदलले पाहिजे. पण साधारण किती महिन्यानं वर्षानं हे बदललेच आता पाहिजे? नाही वर्षांनं किंवा महिन्यानं असं
पर्टिक्युलरली सांगता येणार नाही कारण खूप प्रॉडक्ट्स आहेत ह्याच्यात. पण हे एक तुम्ही काय म्हणा चेक पॉईंट आपण सांगू शकतो लोकांना, की जनरल घरच्या घरी हे तुम्ही तपासून बघू शकता. तुम्ही आत्ताच्या उत्तरात वडापावचा उल्लेख केला, तर पाऊसचा जे दिवस चालू आहेत, आजही पाऊस पडला, आम्ही सगळेच वडापाव खातो. तर वडापाव बाहेरचा असतो कसे? आता त्याच्यामध्ये सेफ म्हणलं की सेफ्टीच्या बाबतीत मगाशी म्हणलं जे बायोलॉजिकल हजार्ड एक असतो, तो मोस्टली ज्या गरम तळलेले पदार्थ आहेत किंवा गरम पदार्थ आहेत, तर हाय टेम्परेचरला प्रॉडक्ट बनवले की तसे ते सेफ असतात. पण त्याच्यामध्ये पण बऱ्याच परत पॅरामीटर्स आहेत. सो वडापावात जर घेतलं तर एक उदाहरण मी बटाट्याचं देऊ इच्छिते. बटाटा आपण घरी आणतो आणि बघतो बरेचदा की त्याच्यामध्ये थोडा हिरवा पोर्शन असतो. तो आपल्याला आपल्या घरी म्हणजे आई, आजी हे लोकं सांगतात की हा हिरवा भाग काढून टाकायचा आहे, कारण आपण तो कन्झ्युम नाही करणार आहे. पण तो का नाही करायचा आहे, हे बरेचदा आपल्याला त्याचं शास्त्रीय कारण माहिती नाही आहे. सो त्याच्यामध्ये एक म्हणजे क्लोरोफिल हे पिगमेंट तर तयार होतं, कलर पिगमेंट. पण त्याचंच इंडिकेशन आहे की सोलॅनिन नावाचं एक टॉक्झिन त्याच्यामध्ये तयार झालेलं आहे किंवा होऊ शकतं. तर बटाट्याचं हे नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम आहे. त्यामुळे बटाटे जेव्हा स्प्राउटिंग होतं आपण म्हणतो किंवा बटाट्याला खूप मोड आले किंवा बरेचदा खूप हिरवा झाला आहे बटाटा, तर तो टाकून द्यायला पाहिजे. कारण हे त्याच्यात नॅचरल सोलॅनिन एक तयार झालं आहे की ज्याचं स्प्राउटिंग झालं आहे म्हणजे असं होतं की ते जमिनीखाली येणारं पीक आहे. त्यामुळे मग ते जमिनीतल्या किडे किंवा जंतूंना प्रोटेक्शन त्याच्यापासून. म्हणून हे एक सोलॅनिनचं ते नॅचरली डेव्हलप होतं. पण आता हे जर आपण घरी बघितलं तर असं मी म्हणत नाही की प्रत्येक बटाट्यात होतं. पण काही घरी आपण बघतोच. हेच जेव्हा मास लेव्हलला 10 किलो, 15 किलो, 20 किलो बटाटे एका वेळेला आपण हँडल करणार आहे, तर त्याच्या वेळेला आपण हे जर माहिती असेल, तर ते काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हे आपण जर अवेअरनेसच्या दृष्टीने त्यांना सांगितलं की हा हिरवा पोर्शन काढा. कारण बरेचदा आपल्याला दिसतं की बटाटा वडा खाताना कधी-कधी तसा काळसर पोर्शन येतो. मग तसं जर आला असेल किंवा काही असेल, तर मग ते आपल्याला चेक करणं गरजेचं आहे आणि म्हणून अवेअरनेस. परत मुद्दा हाच आहे की फूड सेफ्टीमध्ये अवेअरनेस हा भाग आहे. सो ह्याचं एक उदाहरण मी देईन की जिथे रॉ मटेरियलमध्ये बटाटे वापरले जातात. सो तिथे मी याचं ट्रेनिंग दिलं तिथल्या लोकांना, की असं जर तुम्हाला दिसले काही काळा भाग किंवा हिरवट भाग बेसिकली, तर एक तर तो काढून टाकायचा की त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे केमिकल कंटॅमिनेशन होऊ शकतं. आणि मग ते असं जर वारंवार दिसलं तर आपल्याला त्या सप्लायरशी पण बोलणं गरजेचं आहे. कारण आपली क्वांटिटीमध्ये आपण विकत घेतोय. तर मग हे ट्रेनिंग झाल्यानंतर लगेचच मला एक फीडबॅक आला की बऱ्यापैकी इश्यू होता त्याच्यामध्ये. मग तिथल्या फूड हँडलर्सनी ऑपरेटर्सला सांगितलं, मग ते रेक्टिफाय झालं, सप्लायरशी बोलणं झालं. सो हे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट अबाउट ट्रेनिंग किंवा ह्या सगळ्यामध्ये. त्यामुळे वडापावचं परत हे की गाडीवरचा वडापाव खायचा की नाही तर काय हरकत काहीच नाही. पण या सगळ्या गोष्टी माहिती असणं आणि त्या होत आहेत की नाही हे बघणं गरजेचं. असं कुणाकुणाचं ट्रेनिंग झालं हे कळणारा डाटाबेस वगैरे नसतो का, की यांचं झालं, यांचं नाही? नाही, त्याच्यासाठी पण असं चालू आहे की वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे स्ट्रीट फूडबद्दल पण आता खूप ट्रेनिंग्स आहेत, घेतली जात आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे सेक्टर वाईज किंवा प्रभाग वाईज पण असं ट्रेनिंग करायचा पुढचा प्लॅन आहे, की ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अवेअरनेस म्हणजे शेवटी हे स्ट्रीट फूड वेंडर्स आहेत त्यांचं हातावर पोट आहे बेसिकली. आणि आपण तिथे जातो कारण ती चव छान असते आणि असं नाही की तिथे ते काही मुद्दाम ह्या प्रॅक्टिसेस करतायत. सो त्यांचे प्रॉडक्ट्स तर चांगलेच असतात, चव छान असते, आपल्या समोर ते बनवलेलं असतं. त्यामुळे आपल्याला दिसत असतात या सगळ्या गोष्टी. त्यामुळे जर छोट्या-छोट्या गोष्टी जर कन्सिडर केल्या, तर आपल्याला अजून सेफ्टी जर बघितली तर ती छान अचीव्ह होईल. स्ट्रीट फूड वेंडर्स हे जनरलच हे मी सगळ्यांनाच विचारेन, की आपल्या घरी सुरी जी असते ती स्टीलची आहे. स्टीलच वापरतो म्हणजे स्टेनलेस स्टीलच असतं. पण खूप ठिकाणी आम्ही बघतो, की ज्याच्यात MS-च्या सुऱ्या पण वापरल्या जातात. सो त्याच्याबद्दल पण सर्क्युलेशनमध्ये आलं होतं, की तुमच्याकडे जर MS-च्या सुऱ्या असतील, तुम्ही डायरेक्ट फूड कॉन्टॅक्टच्या साठी वापरताय, तर ते वापरू नका. कारण त्याच्यात गंज चढतो आणि मग ते प्रॉडक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं. म्हणून फूड इंडस्ट्रीमध्ये फूड कॉन्टॅक्ट सर्फेसेस हे सगळे मोस्टली स्टील बेस्ड म्हणजे स्टेनलेस स्टील बेस्ड असतात. अच्छा. जसं आपल्या घरी पण आपण बऱ्याच गोष्टी स्टीलच्याच असतात, आपण वापरतो आणि सुऱ्या पण घरी आपल्या तशाच असतात. पण हे ह्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये म्हणजे रेस्टॉरंट असेल, केटरिंग असेल, स्ट्रीट फूड वेंडर्स असेल, इथे पण हे चेक्स असले पाहिजे. म्हणजे आपण निदान एवढं बगू शकतो की सँडविच वडा खाताना सुरी कुठली? हां, करेक्ट. आणि मग मी तेच म्हणते, की हे फूड सेफ्टी कोणासाठी आहे तर आपल्यासाठी आहे आणि आपल्याला पण हे माहिती असणं गरजेचं आहे. मग समजा आपल्याला हे कळलंय, तर आपण समजा त्या वेंडरला सांगितलं, की हे नको करूस आणि हे जर 10 लोकांनी सांगितलं, तो नक्की विचार करेल, की हे का नाही करायचंय आणि मग डेफिनेटली त्याच्यामध्ये सुधारणा होईल.
नाही, सुरीचं तर फारच म्हणजे म्हणजे तुम्ही बघितलं ती लाकडी मूठ असते आणि पुढे तो सॉची सुरी असते. आपण म्हणजे सॉ मशीनचं जे ब्लेड आहे ते कट करून त्याला ते लावतात आणि आपण ती वापरतो. त्याचं आता मी तुम्हाला सांगते की जेव्हा मी असं काही रिसर्च पेपरच्या संदर्भात जेव्हा काम करत होते, त्याच्यामध्ये मी जेव्हा त्यांच्याशी बोलले, तर ते म्हणले की मॅडम ह्याला धार लावायला लागत नाही ना जास्त. कारण त्याला ऑलरेडी दात म्हणजे ती चांगली असते. पण व्हेअरएज स्टेनलेस स्टील चुऱ्यांना आपल्याला धार लावावी लागते सारखी. प्लस धुवायला ते धूत का नाहीत MS-च्या सुऱ्या, कारण ते पाणी लागलं की गंज सुटतो. मग असं जर प्रॅक्टिसेस असतील तर म्हणजे त्यांना त्यांचा कन्व्हिनियन्स ते बघतायत की काय कुठे धुवायचं आणि काय करायचं, किंवा त्याच्यामध्ये जे जर मला सारखीच धार लावायला लागणार आहे. पण हा जर अप्रोच बदलला त्यांना, म्हणजे हे कोण मुद्दाम करतंय असं नाही, त्यांना एवढे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यांना हा सोपा वाटतोय. मग त्याच्यासाठी जर हे शास्त्रीय कारण सांगितलं की डेफिनेटली लोकं बदलू शकतात. स्ट्रीट फूड म्हणलं की दुसरा मुद्दा येतो तेल. मग ते तेल काळं झालेलं असतं, मग चारदा त्याच्यात करतात. आणि रेग्युलर डायटिशियन, डॉक्टर्स या आपल्या पॉडकास्टवरती आले की त्याच्याबद्दल तरी बोलतात. फूड सेफ्टीच्या अँगलने त्या तेलाचा काय विषय? आता तेल जेव्हा आपण तळायला वापरतो, जेव्हा तेलाचं टेम्परेचर वाढतं, त्याच्यामध्ये हवेतला ऑक्सिजन आणि तेल ह्याच्यामध्ये रिॲक्शन चालू होतात. ऑक्सिडेशन आपण त्याला म्हणतो, आणि त्याच्यामुळे तेलाच्या म्हणजे क्वालिटीमध्ये बदल होतात. त्याच्यामध्ये फॅटी ॲसिड प्रोफाईल्स बदलते. तर हाय टेम्परेचरला आपण जर ते तेल सतत वापरलं, तर मग त्याच्यामध्ये वेगळे फॅटी ॲसिड्स तयार होऊन ते आपल्या शरीराला अपायकारक म्हणजे ठरू शकतात. म्हणून मग त्याच्यासाठी सांगितलं की तुम्ही तेलाचा रंग प्रत्येक वेळेला तपासा. जेव्हा आपण तळतो एखादा पदार्थ, तर त्याचा जर तेलाचा रंग अगदीच खूप डार्क आहे किंवा त्याच्यामध्ये काय होतं, एकदा तळायला घेतलं तेल की त्याच्यात बरेच फूड पार्टिकल्स पडलेले असतात. मग ते जर तसेच राहिले तर ते सतत त्या तेलात हाय टेम्परेचरला जळत राहतात. मग त्याच्यामुळे पण तेलाचा रंग बदलतो, क्वालिटी बदलू शकते. आणि मग ह्यामुळे अल्टिमेटली जेव्हा आपण म्हणजे त्या तेलात पदार्थ तळतो, कधी-कधी त्या तेलाचा वास पण आपल्या पदार्थांना येऊ शकतो. म्हणजे खाल्ल्यानंतर एक आपल्याला असं, जर तुम्हाला आठवत असेल तर आठवून बघा, जेव्हा आपण भजी वगैरे घेतो, स्ट्रीट फूड कुठलंही जे तळतोय, त्याला जर कधी-कधी असं होतं की खाल्ल्यानंतर तेलाचा वास येतो. सो मग ते डेफिनेटली हे रियुज्ड ऑइल किंवा ह्याचा वापर झाला किंवा तिथे ते रेशो मेंटेन नाही झाला किंवा प्रत्येक वेळेला चांगलं तेल घेतलं नाही आहे, असं होतं. पण ह्याला असं नाही की प्रत्येक घाण्याला तुम्ही फ्रेश तेल घ्याल, जे पॉसिबल नाही आहे. तर त्याला फक्त तुम्हाला तो रेशो मेंटेन करणं गरजेचं आहे. सारखं ताजं तेल त्या तेलामध्ये असायला पाहिजे आणि मग तो रंग तपासायला पाहिजे बेसिकली. खूप तेल वापरून तुम्ही जर बघितलं तर त्याला असा एक चिकटपणा येतो. तेलाचा रंग बदलतो. सो हे काही बेसिक पॅरामीटर्स आहेत. हे आपण बघूनच ठरवू शकतो की हे तेल वापरायचं नाही वापरायचं. त्याला वास येतो एक प्रकारचा आणि असं बुडबुडे पण दिसतात त्या तेलाच्या आजूबाजूला, आणि त्याच्यामध्ये फ्लेवर डेफिनेटली वेगळे येतात. मग अशा पद्धतीने ते जर बघितलं, चेक्स ठेवले, तर डेफिनेटली त्याच्यामधनं आपण कंट्रोल करू शकतो. स्ट्रीट फूड तर झालं, आता जरा बऱ्या हॉटेलात जाऊ. हॉटेलात गेल्यानंतरचा एक आता पडणारा प्रश्न असतो, किंवा लोक घरचं खाणं का भारी हे सांगताना जे सांगितलं जातं आपल्या घरात, की अरे त्या ग्रेव्या कित्येक महिने करून ठेवलेले असतात, नाहीतर 5 मिनिटात पनीरची भाजी कशी होईल, काजूची भाजी कशी होईल. तर ग्रेव्ही फ्रीजमध्ये ठेवलेली काय कित्येक आठवडे, महिने, ही सेफ असती, अनसेफ असती, काय असतं? ओके. आता ह्याच्या मागचं थोडं मी तुम्हाला, म्हणजे आपण घरी पण बघतो, खूप गोष्टी आपण घरी प्रिपरेशन्स करून ठेवलेल्या असतात. म्हणजे त्याच्या प्रिपरेशन्समध्ये काय असेल, तर आपलं एक बेसिक मसाला तर आपण बनवतोच. त्याचप्रमाणे काही वेळेला आपण वाटण करून ठेवतो फ्रीजमध्ये, की करून ठेवलंय जरा 1, 2, 3 दिवस तरी आपल्याला, किंवा 3-4 दिवसांनी वापरता येईल. तसंच ह्या ज्या ग्रेव्हीज आहेत, ह्याला फूड प्रोसेसिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं, तर हे कन्व्हिनियन्स ॲड करतायत, की ज्याच्यामुळे तुम्हाला जो प्रिपरेशन टाईम आहे किंवा प्रिपरेशन्स आहेत, ते सगळं एकदम तुम्हाला स्किप करता येईल आणि जशी ऑर्डर येईल ते तुम्ही फक्त प्रॉडक्ट फ्रीजमधून घ्यायचं आहे, काढून वापरायचं आहे. तर हे सुद्धा ठेवताना मी म्हणेन तसं, की ह्याच्यामध्ये सुद्धा अभ्यास केलेला असतो, की जेव्हा फ्रीजमध्ये आपण ग्रेव्ही ठेवतोय, तर ती नक्की टिकणार आहे का? मग त्याच्यासाठी आपण काय गोष्टी त्याच्यात घालतोय, मग त्याचं कुकिंग टेम्परेचर काय आहे? मग ते कुकिंग टेम्परेचर मोस्टली आपण जे उकळवतो, तर त्या उकळवल्याने बॅक्टेरियल ग्रोथ कमी होते, किंवा आपलं त्याच्यामुळे आपल्याला जे काही म्हणजे पदार्थामध्ये जे स्पॉइलेज होणार असतं ते आपण कमी करतो. पण जसं हे टेम्परेचर हाय टेम्परेचरला आपण ठेवतोय, उकळलंय, त्यानंतर ते गार करून जर आपण चिलिंग किंवा फ्रीजिंग केलं त्याचं, तर त्याची शेल्फ लाईफ वाढायला मदत होते. कारण
फ्रीजिंग टेम्परेचरला मायक्रोबियल ग्रोथ जी आहे ती थोडी स्लो डाऊन होते किंवा त्याच्यामध्ये ती होत नाही. त्याच्यामुळे त्याला शेल्फ लाईफ मिळू शकते. आणि चिलिंग टेम्परेचरला तर त्याची स्टॅबिलिटी थोडी वाढते. म्हणजे एखादी ग्रेव्ही आपण बनवून बाहेर ठेवली तर ती काही तासात खराब होणार आहे, कारण बॅक्टेरिया त्याच्यात आहे, हवेमधला संपर्क त्याच्यात आहे. पण हेच जर आपण फ्रीझरमध्ये ठेवली तर त्याची थोडी शेल्फ लाईफ वाढू शकते. तर ह्याच्यात चुकीची प्रॅक्टिस काहीच नाही आहे. पण जर त्याच्यावर लेबल नाही आहे की हे कधी बनवलं आहे आणि कधीपर्यंत वापरायचं आहे, तर मग तिथे तो एक सेफ्टी कन्सर्न येतो. मी एखाद्या हॉटेलात गेलो डिसेंट. आता काय होतं की आपल्या एरियातली आपल्याला नोन हॉटेल माहीत असतात, पण जेव्हा तुम्ही प्रवास करता किंवा अननोन एरियात जाता तेव्हा आपण रॅन्डम लुक अँड फील गर्दी आहे ना असं बघून मी तरी हॉटेलला जातो. अशा वेळेला ते हॉटेल सेफ आहे का, चव आपण बाजूला ठेवू, हे ओळखण्याचे काही बेसिक नॉर्म्स क्रायटेरिया, बाबा इथं काही प्रॉब्लेम नसेल असं काय असतं का? आता सगळ्यात पहिले परत की आपण खूप ह्याच्याकडे लक्ष फार देत नाही. पण एक तर रेस्टॉरंटमध्ये किंवा सगळीकडे कंपल्सरी केलं आहे की तुम्ही जे काही FSSAIचा लायसन्स वगैरे आहे तो दर्शनीय भागात लावला पाहिजे. तो आपण काय जाताना बघतो ॲम्बियन्स आहे का किंवा कसं दिसतंय, काय मेन्यू आहे. पण हे पण बघणं गरजेचं आहे की FSSAI लायसन्स आहे का त्यांच्याकडे. तसंच जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये दुसरं एक आहे की बाकी तर एरिया म्हणजे काय म्हणतात ॲम्बियन्समध्ये खूप सगळं स्वच्छ आहे, ओके, सगळं हँडलिंग चांगलं आहे. पण जेव्हा एखादं प्रॉडक्ट तुम्ही खाताय त्यावेळेला जर तुमच्या हाताला रंग राहिला तर तरीसुद्धा आपल्याला कळू शकते ह्याच्यामध्ये मे बी आर्टिफिशियल कलरचा वापर झाला आहे की ज्याच्यामुळे म्हणजे प्रमाणात आहे की नाही आपल्याला माहिती नाही. सो हे काही गोष्टी आहेत. आता प्रत्येक वेळेला काय रेस्टॉरंटमध्ये जाऊन ॲज अ ग्राहक आपण गेलो आणि किचन काय आपण बघायला जात नाही. पण FSSAIच्या ह्याच्यात अजून एक असतं हायजीन रेटिंग त्यांनी एक केलं आहे. तिथे रेस्टॉरंट्समध्ये त्याच्या अंडर ऑडिट होतं आणि त्यामध्ये तिथे डिस्प्ले केलेला असतो त्याचा रेट हो का? म्हणजे रेशो म्हणजे किती छान आहे, त्याला स्टार्स वगैरे असतात. तर तो पण एक पॉईंट आहे जो आपण बघू शकतो की हायजीन म्हणजे रेटिंगचा प्रत्येक स्कोर काय आहे. रेस्टॉरंटला हायजीन रेटिंग असतं FSSAIचं? करू शकतो म्हणजे म्हणजे त्यांनी ती सुरुवात हा इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही त्याचं ऑडिट करून घेऊ शकता. आणि मग त्याच्यावरनं त्याचा एक जसं तुम्ही बघितले असतं ना की खूप ठिकाणी असे फ्रेम्स लावलेले असतात की हो. बेस्ट परफॉर्मर किंवा असं. तर तसं त्यांनी एक केलं आहे कार्ड की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्माइली बेस्ड फीडबॅक असतो की 4 स्माइली, 3 स्माइली, 5 स्माइली वॉटेवर. सो तो स्कोर बेस्ड असतात. सो अशा गोष्टी पण आपण बघू शकतो. ते मगाशी ग्रेव्हीचा विषय निघाला म्हणून प्री कुक्ड, प्री हीट म्हणजे जस्ट घ्यायचं आणि हीट करायचे किंवा घ्यायचं आणि गरम पाणी घालायचे, असे खूप पदार्थ आलेत. हो. ते आता आले तर याचा अर्थ ते झालेच असेल सेफ वगैरे, पण प्रॅक्टिकली ते कितपत चांगलं आहे? असं खूप थंड ठेवलं, नुसतं गरम पाणी घातलं आणि खातोय. नाही, ह्याच्यामध्ये मोस्टली हे इन्स्टंट कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यामध्ये प्रॉडक्ट अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलं आहे की एक बेसिक स्टेप कन्झ्युमरनी केली की ते प्रॉडक्ट रेडी होणार आहे. तो गरम पाणी घालायचं जो विषय आहे, बरेचदा ते पावडर्ड फॉर्ममध्ये प्रॉडक्ट असतात. सो त्याच्यात आपण फक्त गरम पाणी घातलं की त्याला एक ती कन्सिस्टन्सी येईल, मे बी ती ग्रेव्ही, सूप्स किंवा असं. आणि मग ते इट इज रेडी फॉर ईट, म्हणजे रेडी टू ईट ह्याला आपण म्हणतो. सो हे रेडी टू ईट कॅटेगरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करताना जेव्हा आपण गरम पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये फक्त त्याची एक कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल आणि तुम्हाला हवं ते प्रॉडक्ट मिळतंय. सो इट इज सेफ फॉर कन्झम्पशन बेसिकली. कारण मी म्हणलं तर की ह्याच्यामध्ये पण अभ्यास हा केलेलाच असतो. जेव्हा आपण एवढं प्रॉडक्ट मार्केटपर्यंत म्हणजे आणायचं की नाही, सो त्याच्यामध्ये किती पाणी घालायचं आहे, किती पाणी घातल्यावर किंवा काय इन्स्ट्रक्शन्स आपण कन्झ्युमरला देतोय, त्याचा सगळा अभ्यास असतो. म्हणजे पूर्वीची जर लेबल्स तुम्ही बघितली तर असं होतं की 100 ml पाणी घाला. पण प्रत्येकाच्या घरी काही मेजरिंग कप किंवा हे काही नाही आहे. मग ते सिम्प्लिफाय केलं की तुम्ही अर्धा कप घाला, 1 कप घाला. सो नॉर्मली कप असतो सगळीकडे किंवा म्हणजे mls पण लिहिलेलं असतं, पण ह्या पण कप पण फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं असतं किंवा टीस्पून, स्पून्स हे पण आपण वापरतो. म्हणजे लोकांना इझिली ते वापरता यावं म्हणून आहे. आणि हे जे प्रॉडक्ट्स आपण घेतोय ना, हे कन्व्हिनियंट फूडमध्ये जातात. ज्या वेळेला ज्या लोकांना अगदी बेसिक कुकिंग येत नाहीये आणि अगदीच पर्याय नाही, अशा लोकांना हे अगदीच सोपे पदार्थ आहेत की जे तुम्ही अगदी गरम पाणी घालून लगेच तुमची मील तयार होते. तो याचा नेक्स्ट स्टेप किंवा याच्या आधीचा स्टेप असतो की पॅकेज्ड फूड, आणि पॅकेजमधलं काही खाऊ नका असं एक सांगितलं जातं हेल्थसाठी. करेक्ट. सो पॅकेज म्हणण्यापेक्षा प्रोसेस्ड फूड. प्रोसेस्ड फूड, सॉरी. हे खूप आहे कॉमन आणि आपण सगळीकडेच हे ऐकतो. तर परत बेसिक प्रश्न की प्रोसेस्ड म्हणजे काय, तर प्रक्रिया करणं. आपण जो घरी स्वयंपाक करतो हे सुद्धा प्रोसेस्डमध्ये येतं. म्हणजे असं मी विचारते हा प्रश्न, तर लोकांना प्रश्न पडतो की नक्की म्हणायचं काय, हो की नाही?
तर आता साधं आपण भात शिजवतोय, हो. सो शिजवणं, बॉइलिंग, कुकिंग आलं. त्यानंतर रवा भाजून त्याचा उपमा करणारे, हीट ट्रीटमेंट आली, प्रोसेस. तो प्रक्रिया. म्हणजे आपण सगळे पदार्थ हे काही कच्चे खाऊच शकत नाही. त्याच्यावर काही ना काहीतरी प्रक्रिया ही करावीच लागते. त्यामुळे प्रोसेस्ड फूड हे खूप जनरलाइज्ड टर्म आहे. हम्म. आणि मग ह्याच्यात आता हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघायला गेलं तर म्हणजे असं होतं की काय तळलेले पदार्थ किंवा असे मैदावाले पदार्थ हे एक असतं कायम. पण प्रत्येक वेळेला तेवढेच प्रोसेस प्रॉडक्ट नाही आहेत ना. तुमच्याकडे बाकी पण बऱ्याच गोष्टी आहेत. आता दूध पॅक्ड होऊन आपल्याकडे येतंय. प्रोसेस्डच. सो किंवा बाकी आता साधं आपलं स्वयंपाकघरच बघा. आपण किती गोष्टी अशा आता मीठ प्रोसेस म्हणजे असं आहे की आपण काय घरी सगळं उठून घरी करायचं म्हणलं तर काय करणार आपण? सो ह्या काही म्हणजे फूड इंडस्ट्री हे एक बॅकबोन आहे आपल्या फूड सप्लायसाठी. तेल असेल हे सगळं आपण आणतो ना. किती तुम्ही छोटे घरी ते आता मशीन्स आली आहेत की तुम्ही तुमचं घरी तेल कोल्ड प्रेस ऑइल बनवा. कोणाला शक्य आहे? किती लोक करू शकतात? अशी मशीन मिळतात का? मला आता कळलं. हा. अशी मशीन्स आहेत ना. तुम्ही आता एक्झिबिशन्स वगैरे गेलात की तिथे असतं की तुम्ही तुमचं घरी तेल बनवा. असे छोटी मशीन्स आहेत. ठीक आहे, एक गॅजेट म्हणून आपण वापरूच शकतो. पण हे सर्वसामान्यासाठी नाही. म्हणजे सगळ्यांना कसं ते घेता येईल, परवडेल. तो ह्या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला मार्केटमधनं घेणारच आहोत आपण. त्यामुळे प्रत्येकालाच अशी एक संशयाने बघणं हे थोडं कमी केलं पाहिजे. ते एक्झिबिशनचा उल्लेख केलात म्हणून फूड एक्झिबिशन्स किंवा सर्व प्रकारच्या एक्झिबिशन्समध्ये वेगवेगळ्या लेवलला मिळणारी फूड, लोणची असतात, पॅक पदार्थ असतात, घरगुती गृहउद्योग असतात, ते अगदी लाईव्ह काउंटर असतात, हां, जे इन अ वे रेस्ट्रॉ नाही आहेत हां, किंवा किंवा असे इंडस्ट्रीज नाही. इंडस्ट्री नाही आहेत. ओके. अशांकडून खरेदी करताना काय विचार करा? त्याच्या बाबतीत असं होतं की आपण ते मोस्टली आपल्याला टेस्ट देतात, खायला देतात पदार्थ की खाऊन बघा. बरेचदा ह्यांच्याकडे सेल करायच्या आधी तो टेस्टिंग काउंटर असतो. ते आपण खातो, मग आपल्याला एखादा पदार्थ आवडतो, आपण विकत घेतो. पण अशा पॅक प्रॉडक्टवर तुम्ही लेबल कंटेंट बघणं खूप गरजेचं आहे. बरेचदा त्याच्यावर काहीच नसतं आणि ते मग आपण नसतंच ना. काहीच नसतं. म्हणजे जनरल ते आपल्याला समजा आपल्या समोर पॅक केलं असेल, तरीसुद्धा आपल्याला कळलं पाहिजे ना की त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत. कारण इन्ग्रेडियंट्स म्हणलं की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. आता मी मगाशी जे फूड ॲलर्जनचा उल्लेख केला होता. आता फूड ॲलर्जी म्हणजे काय, तर काही लोकांना काही पदार्थांमुळे ॲलर्जी होते. म्हणजे ते रेग्युलरच पदार्थ आहेत. म्हणजे दाणे फॉर एक्झाम्पल किंवा दुधाचे पदार्थ किंवा अंड असेल नॉनव्हेज किंवा काही मासे आहेत. त्यानंतर ग्लुटेन जे मैद्यात असतं हे ॲलर्जिकमध्ये येतं. पण ज्यांना ॲलर्जी नाही आहे त्यांना हा काही फरक पडत नाही. पण ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी जर असं अननोईंगली पदार्थ खाल्ले आणि त्यांना जर काही रिॲक्शन आली तर मग ती जबाबदारी कोणाची आहे? त्यामुळे हे लेबल्सवर असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हणलं की ज्यांना ॲलर्जी नाही आहे ते हे बघत पण नाही. पण ज्यांना असा काही त्रास होतो तर त्यांना हे विचारायला लागतं सारखं की ह्याच्यात नक्की काय आहे, काय काय इन्ग्रेडियंट्स घातले. मग ह्याच्यासाठीच, कारण जेव्हा आपण फूड सेफ्टी म्हणतो इट हॅज टू बी फॉर ऑल. मग त्याच्यामध्ये फॉर ऑल म्हणजे सगळे एज ग्रुप्स, सगळ्या म्हणजे आता त्याच्यामध्ये प्रेग्नंट बायका आल्या, लॅक्टेटिंग वुमन्स आल्या, लहान मुलं जी 6 महिन्यानंतर आपण त्यांना जे बाहेरचं अन्न द्यायला लागतो ती आली, सगळ्या एज ग्रुपची लोकं आली. आणि मग हे ॲलर्जन्सवाले पण असणारच आहेत ना त्याच्यामध्ये. सो ह्या सगळ्यांसाठी आपण सेफ म्हणतोय म्हणून ह्या काही डिक्लेरेशन्स लेबलवर असणं हे फार गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी परत तोच मुद्दा आहे की अवेअरनेस असला पाहिजे. म्हणजे आता एक उदाहरण देते की मी एका कोर्समध्ये शिकवत होते. मी सांगत होते की दाणे ॲलर्जिक आहेत. काही देशांमध्ये तीळ ॲलर्जिक आहेत. तो ते चटणी बनवणारे एक गृहस्थ होते. मग ते मला म्हणाले की मॅडम मग आम्ही काय, मी प्रॉडक्टच बनवायचं नाही का? तो म्हटलं नाही, तुम्ही फक्त ते लेबलवर लिहा की आमच्या प्रॉडक्टमध्ये दाणे आहेत, आमच्या प्रॉडक्टमध्ये तीळ आहे. सो हे आता तुम्ही असे कधी लेबलवर वाचलंय ॲलर्जन डिक्लेरेशन किंवा असं काही? मोठ्या ब्रँडचं वाचतं कधी कधी की ग्लुटन म्हणजे. हां, करेक्ट. तो ग्लुटन परत तेच की ही आपल्या मैद्यामध्ये आणि काही ह्याच्यात असं काही आहे की जे ग्लुटनमुळे आपली पोळी करायची जी कपॅसिटी आहे ना, म्हणजे ग्लुटन फॉर्म झाल्यामुळे आपल्या पोळी आपण लाटू शकतो. ब्रेड्सला जी स्ट्रेचेबिलिटी मिळते ती या ग्लुटनमुळे मिळते. पण काही लोकांना ती ॲलर्जी आहे. ॲलर्जी म्हणजे काय, तर ती डायजेस्ट होत नाही. आणि ही ॲलर्जी फक्त तेवढ्यापुरती मर्यादित नसते. काही लोकांना काही रॅश येऊ शकतात. कधी-कधी एक्स्ट्रीम केसेसमध्ये लोकांना हॉस्पिटलाइज व्हावं लागतं. काही ठिकाणी डेथ पण आयडेंटिफाय झाल्या की अगदी छोटं काहीतरी गेलं खाण्यातनं आणि एक्स्ट्रीम रिॲक्शन्स होत आहेत. मग जेव्हा आपण सेफ्टीबद्दल बोलतोय तर मग हे ॲज अ मॅन्युफॅक्चरर माझी ही जबाबदारी आहे की हे मी लेबलवर लिहिलं की नाही हे बघायचं. कारण आपण सगळ्यांना जाऊन विचारू शकत नाही की माझ्या प्रॉडक्टमध्ये हे तुला ॲलर्जी आहे का, तुला ॲलर्जी आहे का? सो इट इज बेटर टू डिस्प्ले. पण प्रश्न असा आहे, खूप
खूप लोक, खूप महिला हे हॉबी कम बिझनेस म्हणून करतात किंवा कॅज्युअली असतं की असं काय पूर्ण वेळ तर काम नसतं आणि तेवढी इन्फ्रा आणि तेवढे पैसे वेळही नसतात की मी हे सगळं करत बसेन. ते काय FSSAI करा, त्याचा नॉर्म घ्या, लेबलला पैसे द्या, डिझायनरला पैसे द्या. त्याच्यापेक्षा मला आवडते, मी बनवतोय, मी विकतोय. अशा वेळेला काय करायचं या सगळ्यात? नाही, अशा वेळेला म्हणजे ह्याला कॅटेगरीज असतात. एक तर तुम्ही जर प्रॉडक्ट असं बनवताय की जे आत्ता बनवलंय आणि लगेच कन्झ्युम करायचं. म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की स्वयंपाकघरातून आपण असं क्लाउड किचन किंवा अशा हो. फॉर्मॅटमध्ये बनवतोय. तर त्यावेळेला काही लेबल्सची रिक्वायरमेंट नसते. त्याला फक्त आहे की तुम्ही जे काय आपण नॉर्मली घरी इन्ग्रेडियंट्स वापरून जो पदार्थ बनवतो, त्याच फॉर्मॅटमध्ये आपण ते पॅक करून देतोय. तिथे फक्त मुद्दा आहे की जे पॅकिंग मटेरियल वापरतो ते चांगलं आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. आणि सेम विथ क्लाउड किचन्सला पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. कारण मी म्हणते काय, की जसं बेसिक ही गाडी चालवायला लायसन्स लागतो ना, तसं फूड बिझनेससाठी हा FSSAI लायसन्स मॅन्डेटरी आहे. तर सर्वाधिक आत्ता भीती, तुम्ही तो शब्द वापरल्यावर मला ट्रिगर झाली ती क्लाउड किचनची. आजकाल लोक फोटो टाकतात की आपण ह्या ब्रँडचं मागवतो आणि बघा हे इथं एवढ्याशा जागेत असं कुठंतरी क्लाउड किचन आहे आणि माहीत नसतं आपल्याला, कारण ऑन दीज ॲप्स ॲप व्हर्च्युअल ब्रँड्स आर द ब्रँड्स. मग क्लाउड किचनमधून मागवायचं का नाही? नाही, मी परत तेच म्हणते, क्लाउड किचनसाठी सुद्धा नॉर्म्स आहेतच ना. म्हणजे मी म्हणलं तसं की बेसिक एक तुमच्याकडे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असं मी म्हणत नाही किंवा फूड सेफ्टीसाठी तुम्हाला खूप काही इन्व्हेस्ट करायला लागतं असं नाही आहे. मी जसं म्हणलं की तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींमधनं पण ही अचीव्ह करू शकता, की आता त्याच्यात क्लाउड किचनमध्ये सुद्धा इन्ग्रेडियंट्स घेताना तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की सोर्स कुठून घेतोय. बरं. बरेचदा आपण असं जनरल मार्केटमधनं जर घेतलं आणि मग त्याच्यावर काहीच माहिती मिळत नाही आपल्याला आणि एखादा पदार्थ तो खाऊन तुम्हाला कंप्लेंट आली कस्टमरनी केली, की हे खाऊन माझं पोट बिघडलं किंवा काहीतरी झालं. तर मग तुम्हाला ट्रेस नाही लागणार, की मी नक्की म्हणजे कशातनं माझ्या पदार्थामध्ये काय आलं, कुठला घटक खराब होता. तर मग त्याच्यासाठी हे बेसिक जसं घरी आपण किराणा माल भरताना कसं बेसिक क्वालिटी चेक्स करतो. सिमिलर हे करणं गरजेचं आहे, की जे जे आपण घेतोय त्याच्यामध्ये आता आपण होलसेलर्स किंवा होलसेलमधनं जाऊन घेतो. तर ह्या चेक्स करणं बेसिकली हे खूप महत्त्वाचं आहे. ते केले, की ते जेव्हा एखादं क्लाउड किचन तुम्ही चालू करताय, तेच की बेसिक ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करताय हे गृहीत धरलं जातं. आणि मग तुम्ही त्यामध्ये म्हणजे ते प्रोडक्शन चालू करणार, मग ते क्लाउड आणि या ॲप्समध्ये जर तुम्ही बघितलं तर मेन्यू स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला त्या FSSAIचा नंबर दिसतो. तर तेही अच्छा. बघणं गरजेचं आहे. हे मला आत्ता कळतंय. हां. करेक्ट. तर तो देणं मॅन्डेटरी. मग ह्या ॲप्सनी पण हे पण कसं झालं, की आता जेव्हा चालू केल्या ॲप्स, तर कोणी पण उठून त्यांचा वेंडर होईल आणि अल्टिमेटली त्यांच्या प्लॅटफॉर्ममधनं प्रॉडक्ट कस्टमरला जातंय. तर त्यांचा प्लॅटफॉर्मला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो मग हे सगळ्या त्यांनी ह्या सगळ्या परत कंप्लायन्सच्या गोष्टी आहेत. मग जर मला क्लाउड किचन जर करायचं असेल एखाद्या ॲपवर रजिस्टर, ते तुम्हाला परत गोष्टी देतात, की हे आहे का, हे आहे का? ओके, ओके. तरच तुम्ही द्या. बरं. आणि काही ठिकाणी मी अशी ऑडिट्स पण केलीत क्लाउड किचन्सची, की ते आम्हाला सांगतात, की तुम्ही जाऊन ऑडिट्स करा आणि रिपोर्ट द्या. मग त्या बेस्ड ऑन ते त्यांना त्या प्लॅटफॉर्मवर घ्यायचं की नाही ठरवतात. सो अजून एक फूड कन्झम्पशनचा आत्ताचा कदाचित सगळ्यात पॉप्युलर कल्चरचा भाग आहे, तो म्हणजे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स, QSRs. त्यांचे लिस्टेड ब्रँड्स आहेत काही हजारो कोटींचे. पण तिथं खूप असं, जरी स्ट्रीमलाईन मटेरियल असलं व्हेज, नॉन-व्हेज, तरी ते स्टोर्ड असतं, डीप फ्रीज्ड असतं आणि मग रेडी आपल्याला विदिन 2 मिनिट्स देतात. तर अशा वेळेला फूड सेफ्टीचं काय होतं नक्की? आता QSR क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट जे आपण म्हणतोय, त्याच्यामध्ये त्याचं बॅकबोन जर आहे, तर ते फूड इंडस्ट्रीज आहे. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, समजा एक उदाहरण आपण बर्गरचं घेतलं, तर बर्गर बन्स विक्रीतनं येत आहेत, फ्रोझन पॅटी एका इंडस्ट्रीमधनं येते आहे. बरेचदा हे मध्ये जे काही आपण सॅलड्स वापरतो, ते सुद्धा त्याचे पण बरेच ब्रँड्स आहेत, की जे फक्त फ्रेश भाज्या कट करून आपल्याला देत आहेत, चांगल्या पॅकिंग फॉर्मॅटमध्ये. आणि हे त्या पॉइंटला फक्त आपल्याला असेंबल करायचं आहे. पण ते असेंबल करताना पण त्याचं कुकिंग SOPs तिथे असतात. म्हणजे समजा बर्गर आहे म्हणजे पॅटी आहे फॉर एक्झाम्पल, तर ती पॅटी तळताना किती टेम्परेचरला आणि किती वेळ तळायची आहे, अच्छा. हे त्यांना SOPs दिलेले असतात आणि ते नियम ते फॉलो करतात. म्हणूनच आपल्याला जेव्हा आपण खातो पदार्थ, तेव्हा ते गरम व्यवस्थित तिथे कधी तुम्हाला असा प्रॉब्लेम येत नाही, की अरे हे गारच लागतंय किंवा आत तो गरम झालेलंच नाही आहे. तो कारण त्याच्यामागे हे व्हॅलिडेशन केलेलं असतं, की हे किती वेळ किती टेम्परेचरला तळलं, की सगळीकडून ते फुल फ्राय होईल. त्याच्यामधलं म्हणजे कोर सेंटर आपण एक फूड इंडस्ट्रीमध्ये एक फूड सायन्समध्ये टर्म आहे थर्मल सेंटर.
म्हणजे एक मधला पॉईंट की जो सगळ्यात उशिरा गरम होतो आणि जो सगळ्यात उशिरा गार होतो. सो त्या टेम्परेचरला व्हॅलिडेशन्स केलेले असतात या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि मग त्याप्रमाणे ते कॉम्बिनेशन्स ठरतात आणि मग हा सगळा अभ्यास असतो. तुम्हाला दिसताना फक्त असं दिसतंय की फक्त फ्रायरमध्ये टाकले 3 मिनिटं 4 मिनिटं व्हॉटएव्हर ॲज पर रेसिपी ते फ्राय होतं आणि तुम्हाला दिलंय. पण ह्याच्यामागे हे सगळं सायंटिफिक स्टडी केलेला असतो आणि मग ते आपल्याला मिळतं. हॉटेल, क्लाउड किचन, एक्झिबिशन, स्ट्रीट फूड सगळं झालं. आता एकच उरलं ते म्हणजे कॅटरिंग. हां. म्हणजे लग्नात, वेगवेगळ्या पार्टीजमध्ये, फंक्शन्समध्ये आपण कॅटरिंगनं म्हणजे कॅटर केलेलं, बनवलेलं फूड काय बुफे म्हणून, पंगत म्हणून खातो. अशा वेळेला काय विचार करायचा? नॉर्मली केटरिंगच्या बाबतीत जर बघितलं तर तिथे प्रॉडक्ट्स हे बनवून लगेच कन्झम्पशन असतं. सो फार काही त्याला खूप टिकवायचं आहे किंवा असा काही मुद्दा नसतो. ते तिथे बनतं आणि लगेच आपल्याला सर्व्ह होतं. त्याच्यामध्ये मी आता एक विचारीन, आपण जेव्हा बुफे लावलेला असेल फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही तिथे बघता की बरेच पदार्थ गरम करत ठेवलेले असतात. हो, सतत. सतत गरम असतात. सो त्याच्यामागे 2 कारणं आहेत. एक तर समजा आपण उसळ घेतोय, जसं घरी पण आपण गरम-गरम एकदा जेवायच्या आधी एकदा गरम करतो आणि जेवायला बसतो, कारण थोडं गरम पाहिजे गोष्टी. तर तसंच हे जेव्हा आपण ॲक्चुअल आपले गेस्ट येणार आहेत जेवायला, ताट घेऊन असं आपण जेव्हा उभं राहून बुफे घेतोय, तर ते गरम किंवा ज्या टेम्परेचरला एखादा पदार्थ खायचा त्या टेम्परेचरला ते असणं गरजेचं आहे, हे एक. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे, आता जेव्हा बुफे लागतो त्याचं ड्युरेशन असतं की एक काय म्हणजे एका तासात तो संपत नाही, 2-3 तास असू शकतो. मग त्या भांड्यामधलं जे आहे ते संपलं की ते रिफिल तर होतच असतं. पण ते संपेपर्यंत त्या भांड्यातला पदार्थ गरम ठेवण्यामागचं अजून एक कारण आहे की त्याच्यामध्ये मायक्रोबियल लोड किंवा अशा काही गोष्टी व्हायला नको की जेणेकरून त्याच्यामध्ये काही स्पॉइलेज होईल. तर त्याला टेक्निकल टर्म्समध्ये डेंजर झोन असं म्हणतात. म्हणजे डेंजर झोन कुठल्या फॉर्मॅटमध्ये, तर बॅक्टेरिया किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे हवेमध्ये आहेत, सगळीकडे असतात आणि ते फूड कॉन्टॅक्टमध्ये आले तर एक रूम टेम्परेचरला जर एखादा पदार्थ आपण ठेवून दिला, तो खराब होतो. म्हणजे साधं घरी एखादा पदार्थ केलाय आपण जेवायला, उसळ-बिसळ आणि फ्रीजमध्ये ठेवायची राहिली आणि ती जर थोडा वेळ बाहेर किंवा ओव्हरनाईट बाहेर राहिली, तर दुसऱ्या दिवशी ती फसफसलेली असते, त्याला वास येतो. तर त्याच्यात हे नॅचरल ह्या बॅक्टेरियल ग्रोथ होते आणि ते खराब होतं. तो हेच जर तिथे केटरिंग फॉर्मॅटमध्ये जर प्रॉडक्ट ठेवायचं आहे आपल्याला, तर ते गरम तर सर्व्ह करायचंच आहे, पण ते ह्या टेम्परेचरला गरम होत असतं की जेणेकरून त्याच्यामध्ये त्या ड्युरेशनमध्ये काही कंटॅमिनेशन नाही होणार किंवा त्याच्यामुळे काही त्याच्यात स्पॉइलेज नाही होणार. बरं. 2 टेम्परेचर्स असतात डेंजर झोनमध्ये. हाय टेम्परेचर म्हणजे 65च्या वर आणि लोमध्ये 5च्या खाली. तो समजा सॅलड्स किंवा असं काही असेल की जे कोल्ड सर्व्ह केले जातात. तर हे मोस्टली बर्फात वगैरे ठेवलेले असतात. जर तुम्ही बघितलं असेल तर, की बर्फ असतो आणि त्याच्यामध्ये किंवा साधं तुम्ही कधी आपण ते चीज चेरी पायनॅपल वगैरे ऑर्डर करतो, तुम्ही बघितले त्याला बर्फामध्ये तुम्हाला दिलं जातं. सो सॅलड्स मोस्टली कोल्ड असू शकतात, म्हणजे डिपेंड्स. वेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये. पण मग ते जर टेम्परेचर मेंटेन ठेवायचं असेल तर ह्या गोष्टी बघाव्या लागतात आणि म्हणून ते फॉलो केलं जातात की त्याच्यामध्ये ते सतत गरम आहे की नाही ते चेक केलं जातं. एवढं सगळं, एवढ्या सगळ्या ठिकाणी होतं का हो खरंच? मी म्हणलं तसं की होतं आणि ह्याच्यामध्ये आता मी अशा एरियाजमध्ये काम करते की जे अगदी मोठे ब्रँड्स आहेत, काही स्टार्टअप्स आहेत किंवा काही अगदीच म्हणजे महिला बचत गट असतील किंवा ह्याच्यात. तर त्याच्यामध्ये इच्छा सगळ्यांची खूप छान काम करायचीच असते. पण त्यांना अडचण असते की नक्की काय करायचं? म्हणजे जसं FSSAI किंवा फूड सेफ्टी म्हटल्यावर नक्की करणं काय अपेक्षित आहे? तर मग त्याच्यासाठी ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्याच्यावर जर काम केलं तर त्या गोष्टी फॉलो होतात आणि ह्याच्यासाठीच अवेअरनेस, परत मी त्याच मुद्द्यावर येते, कारण हा अवेअरनेस सगळीकडे असणं गरजेचं आहे. जर बिझनेस करायचा असेल तर म्हणजे आपण जनरल एक असं म्हणतो ना, की "अरे, हे खूप छान बनवले, तुम्ही करा बिझनेस चालू." पण हा तितका सोपा नाही आहे. जेव्हा फूड प्रॉडक्ट्स आपण करतोय, तर हा शास्त्रीय अभ्यास त्याच्यामागचा करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणजे बऱ्याच जणांची स्वप्न आता नाही, मी एक वेगळ्या प्रकारे मोटिव्हेशन देते, की तो चालू होऊन लगेच संपायला नको, म्हणून मी सांगते डेफिनेटली. बरोबर आहे. कारण बरेच असे ब्रँड्स आहेत, तुम्ही बघू शकता, की आता एखादी बॅच असते, प्रॉडक्ट बनतं, मार्केटमध्ये जातं, पण ती जी काही त्याच्यावर शेल्फ लाईफ असेल, व्हॉटएव्हर जे तुम्ही ठरवलं असेल, ते म्हणजे त्या ड्युरेशनच्या आतच तुम्हाला एवढ्या कस्टमर कंप्लेंट येतात, तुमचे प्रॉडक्ट खराब व्हायला लागतात, की मग तुम्हाला त्या सगळ्या लॉसमधनं परत नवीन काहीतरी चालू करायला प्रॉब्लेम येतो. म्हणून बरेचदा असं खूप स्टार्टअप्स असे पण फूडचे झालेत बंद. म्हणजे इट इज जर जनरल चेक केलं तर हे आहे डेटा. कारण त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा मे बी सुरुवातीला एवढा म्हणजे काय म्हणतात बघितलं नाही आहे प्रॅक्टिकली. सो
नॉर्मली आपण कुठलाही बिझनेस चालू करताना जे आपण प्रोजेक्ट प्रपोजल बनवतो त्यामध्ये कंप्लायन्ससाठी तुम्ही फायनान्स ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जे फूड टेस्टिंग म्हणा किंवा असं काही असेल तर मी हे बऱ्याच सेशन्समध्ये मी जेव्हा सांगत असते त्याच्यामध्ये मी सांगते, कारण लॅब टेस्टिंग हा एक म्हणजे मुद्दा येतो की ते खूप महाग आहे, कुणाकुणा किती वेळा आम्ही सॅम्पल घ्यायचे किंवा अशा गोष्टी. पण महाग म्हणण्यापेक्षा तुम्ही जर हे आधी प्लॅन केलं, तुमच्या जो फायनान्शियल प्लॅनमध्ये ऑलरेडी त्याच्यासाठी चंक बाजूला ठेवला असेल, तर इथे खूप सोपं आहेत या गोष्टी फॉलो करायला. तुम्ही आत्ता उल्लेख केला किंवा मगासपासून करताय अवेअरनेस. सो आत्ताचे जे अधिकारी आले त्यांची बदली झाल्यावर त्याचा ग्लॅमर संपेल, ओव्हरऑल मेनस्ट्रीममधून हा विषय जाईल पाठीमागं, पुढची घटना दुर्घटना घडेपर्यंत. हे टाळायचं असेल तर आत्ता मी ॲज अ युजर अवेअरनेसमध्ये मला काय माहिती पाहिजे म्हणजे ॲज अ ॲज अ कन्झ्युमर. कन्झ्युमर? हो. ओके. सो ॲज अ कन्झ्युमर सगळ्यात पहिले समजा आपण कुठल्याही रेस्टॉरंट किंवा याच्यात जनरल आपण जातोय, तर आता हे काही पदार्थ म्हणजे आता अशा गोष्टी आहेत की आपण बाहेर खाणं तर काही बंद करणं, टाळणं हे काही प्रॅक्टिकल नाही आहे. पण ह्याच्यामध्ये मी मगाशीपासून ज्या सांगते त्या गोष्टी की बेसिक कंप्लायन्स आहे की नाही हे आपण चेक करू शकतो बाय व्हेरियस ऑब्झर्वेशन टेस्ट. तसं जर करता आलं तर ते एक महत्त्वाचं आहे. बाकी मी अजून एक स्ट्रीट फूडच्या बाबतीत अजून एक आहे की स्टेपलरचा वापर आपण खूप वेळा बघतो हो. आणि त्याच्यामध्ये समजा डायरेक्ट प्रॉडक्ट काहीतरी घेतलं आपण आणि त्याला स्टेपल केलं असेल, तर हे सुद्धा प्रेस रिलीजमध्ये लिगली सांगितलं की ते वापरू नका. अक्रॉस द काउंटर तुम्ही जेव्हा पॅक करताय, तर काही प्रॉडक्ट्समध्ये तुम्हाला लक्षात येईल की सेलोटेपचा वापर होतो आणि पिन्स खूप ठिकाणी पिन्स आहेत, पण खूप ठिकाणी सेलोटेपचा पण वापर होतो. किंवा त्याच्या मागचं कारण हेच आहे की जी पिन आहे ती मेटल आहे, ती काढताना आता आपण काय प्रत्येक वेळेला निगुतीने काय पॅकेट फोडत नाही. त्याच्यामध्ये म्हणजे फसकन फोडणार, ती पिन कुठेतरी जाणार, ती जर परत आपल्या शरीराच्या म्हणजे खाताना कुठे लागली तर त्यांनी इंजुरी होऊ शकते. म्हणून मग हे तुम्ही बघू शकता की जिथे कुठे आपण पार्सल्स घेतोय तिथे डायरेक्ट प्रॉडक्ट जेव्हा पॅक होते त्याला सेलोटेप लावलंय का पिन वापरली आहे. बरं. दुसरं, जेव्हा हे पॅक प्रॉडक्ट आपण घ्यायला जातोय, तुम्हाला असं जनरल पेपरमध्ये रॅप करून दिलंय का एक चांगली ब्राऊन पेपर बॅग आहे, त्या न्यूजपेपरचा वापर केला, हे आपण बघू शकतो. आणि त्यानंतर या सगळ्या बाबतीत जिथे कुठे तुम्ही फूड काय म्हणतात केटरिंग किंवा रेस्टॉरंट किंवा याच्यात असेल, तिथे तो लायसन्स नक्की आहे की नाही हे तुम्ही नक्की बघा, कारण हे रिसेप्शन्सच्या एरियामध्ये लावलेलं असतं. सो एकदा ऑब्झर्व करा, कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्यासाठी आहेत. म्हणजे कन्झ्युमरनी ह्या थोड्या बघितल्या आणि जरा त्यांनी पण फॉलोअप घेतला ह्याचा, तर डेफिनेटली सगळी लोकं अजून सतर्क होतील आणि ह्याच्यामुळे अजून सगळीकडे एक सेफ्टी जे म्हणतो ते पाहायला मदत होईल. आणि पॅक प्रॉडक्ट बघताना मी म्हटलं तसं की लेबलवर काही गोष्टी आहेत. आता एक गंमत म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारते, नॉनव्हेज लोगो बदलला आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, हिरवा आणि लाल एवढंच बघतो मी. करेक्ट. तो लालच म्हणजे मरूनच आहे, पण त्याचा शेप बदलला आहे. तो ट्रायंगल केला आहे. आता जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना तसंही म्हणजे काय व्हेज नॉनव्हेज आपण जे नॉनव्हेज खातात त्यांना तो काही प्रॉब्लेम फार येत नाही. पण जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी आता व्हेज लोगो जो आहे तो ग्रीन आणि गोल आहे. म्हणजे मी व्हेज आहे, मला हे बघायला लागेल काय? नाही, तो ओके. ग्रीन लोगो बघणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही लेबल्सवर समजा आता तुम्ही इव्हन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं कधी प्रॉडक्ट मागितलं तर त्याच्यावरही स्टिकर्स असतात. तुम्ही ऑब्झर्व करा. हो असतात ना. सो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या पॉईंट्स आहेत. म्हणजे हे जर आहे म्हणजे कुठेतरी हे रेग्युलेशन्स फॉलो होत आहेत. आणि लोगोचा शेप बदलला आहे, तर खूप रेस्टॉरंटमध्ये बाहेर होर्डिंग्सवर सुद्धा अजूनही तो लाल गोल म्हणजे सर्कलच आहे, जे ट्रायंगल झालंय आता. त्याचा शेप बदलला आहे. सो त्याचं काही लॉजिक असतं. हां, त्याच्यामागे लॉजिक असं आहे, मी मगाशी म्हणलं की सेफ्टी ही इन्क्लुझिव्ह आहे, सगळ्यांसाठी आहे. तो त्याच्यात काही म्हणजे असा रिसर्च झाला आहे आणि असं असं बघितलं गेलं की ज्या लोकांना कलर ब्लाइंडनेस आहे, त्यांना बरेचदा हे शेड्स ज्या आहेत त्या ऑलमोस्ट सेम दिसू शकतात. हिरवी आणि लाल म्हणजे मरून कलर जो आहे तो. तो ते तसं म्हणजे ते दिसलं तर पटकन कळणार नाही कोणाला. म्हणजे जो प्युअर व्हेजिटेरियन आहे, कदाचित ते ह्याच्यामुळे म्हणजे गफलत होऊ शकते, कळत नाही. सो त्याच्यासाठी तो शेप चेंज झाला आहे मोस्टली. सो हे असं डिस्क्रिमिनेशन असं बऱ्याच ह्याच्यात तुम्हाला वाचायला मिळेल की का तो बदलला आहे. सो जे 2000 म्हणजे आता लेटेस्ट जे लेबलिंग रूल्स आले होते त्याच्यामध्ये हा लोगो बदलला आहे. सो सगळ्या नॉनव्हेज प्रॉडक्ट्सवर तुम्ही तो ट्रायंगल बघाल. आणि तो गोळा असेल तर मग ते गरजेचं आहे. त्यांनी स्वतःला एकदा तपासून बघायला पाहिजे सगळीकडे. आणि रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा तुम्ही ते बघा, जनरल होर्डिंगवर बघा. काही लोकांनी व्यवस्थित ट्रायंगल्स लावलेले आहेत.
काही लोक अजूनही जुना लोगो, आणि लोगोच्या बाबतीत तुम्हाला जो व्हेरिएशन्स मिळतील. म्हणजे काही लोकांनी काय केलंय, डार्क बॅकग्राऊंड आहे त्याच्यावर, म्हणजे किंवा व्हाईट कलर आहे आणि मध्ये ग्रीन असं पाहिजे ना, तर बाहेर ग्रीन आहे आणि गोळा पांढरा ठेवलाय, बाहेर चौकोन आहे तो लाल आहे आणि मध्ये पांढरा ठेवलाय. तर एवढं व्हेरिएशन, म्हणजे टेक्निकली व्हेज नॉनव्हेज लोगोचं सगळे त्यांनी दिलंय की डायमीटर किती पाहिजे, सर्कल कसा पाहिजे. नाहीतर पूर्वी तुम्ही बघितलं असेल तर काही लोगो असे पण असतात की चौकोनला अगदी तो गोळा चिकटलाय, त्याची काही साईडला काही बॉर्डर राहिलीच नाही, म्हणजे गॅप नाही आहे, तर त्याचं डायमीटर्स सेट आहेत. तुम्ही ते पण म्हणजे ते हे सगळं ऑलरेडी आहे आणि ह्याच्यावर आम्ही काम करत असतो. फक्त आणि आम्हाला त्यामुळे माहित नसतं. त्यामुळे मग ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याच्यात एक इंटरेस्टिंग असं आहे की जेव्हा हे लोगो चेंज झाला ना, तर मी असंच मार्केट, आता मी मोस्टली कुठे गेले की मार्केट्समध्ये बघत असतो काय काय चालू आहे. तर एक असं पॅकेट होतं ज्याच्यावर मी व्हेज लोगो सुद्धा त्रिकोणी बघितला. सो म्हणजे हे अगदी एक्स्ट्रीम, त्यांना वाटलं बहुतेक सगळं चेंज झालंय, मग व्हेज पण त्रिकोणी केला. तो असंही नाही पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न पिन सापडते खूपदा पदार्थात आपल्याला आलेली, तसं काचेचे तुकडे सापडतात आणि त्याच्यावरही बातम्या होतात. तर त्याच्यावरती काही रूल वगैरे आहे का? हां, तो हा जो काच आहे हा सगळ्यात मेजर, जेव्हा आपण फूड सेफ्टी सिस्टीम्स बघतो किंवा एक हजार्ड्स बघतो, तर त्याच्यामध्ये काच हा फिजिकल हजार्डमध्ये येतो आणि तो सगळ्यात डेंजरस आहे. एक तर त्याच्यामागचं कारण असं आहे की काच, आता घरी आपण बघतो एखादा कप फुटला, ग्लास फुटला, तर त्याचे तुकडे खूप ठिकाणी पडू शकतात आणि आपण क्लीन केलं तरी कधी कधी दुसऱ्या दिवशी पण आपल्याला केर काढताना सापडतं. सो इट इज व्हेरी फ्रजाईल आणि त्याचे खूप बारीक बारीक तुकडे होतात. तर ह्याच्यासाठी एक तर फूड इंडस्ट्रीमध्ये जिथे मॅन्युफॅक्चरिंग एरिया आहे तिथे काच नाही वापरली जात, किंवा म्हणजे असं कुठलं तरी, म्हणजे आता साधं उदाहरण घेतलं तर असं काम करतायत आणि काचेच्या कपमध्ये किंवा आपल्या रेग्युलर कपमध्ये ते काही प्रॉडक्ट म्हणजे चहा वगैरे तिथे दिला जातोय, असं होत नाही. म्हणजे हे केलं जात नाही, कारण समजा तो कप फुटला, काही झालं, तर तिथे बऱ्याच गोष्टी त्या म्हणजे प्रॉडक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्याची शक्यता आहे आणि आपल्याला असं सांगता नाही येणार की मी 100% काच स्वच्छ केली आहे. म्हणून मग ह्या म्हणजे आता हेच ग्लास पॉलिसी म्हणतात त्याला. सो ग्लास पॉलिसी असते. समजा असं काही झालंच इन्सिडेन्सेस, कारण रेस्टॉरंट लेवलला बरीच कटलरी काचेची असते. सो त्याच्यात दिलं आहे की समजा काच फुटली तर काय काळजी घ्यायला पाहिजे, काय प्रोटोकॉल्स तुम्ही फॉलो केली पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण जिथे अवेअरनेस कमी आहे तिथे याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. मी असं नाही म्हणत की परत मी तेच म्हणते की मुद्दामून केलं असं नाही, तो दृष्टिकोनच नाही आहे की हे समजा प्रॉडक्टमध्ये गेलं तर प्रॉब्लेम होईल. म्हणजे मगाशी मी जे वडापाव आणि पेपरचा उल्लेख केला, तर एका प्रोग्राममध्ये मी असंच बोलत होते, तर तेव्हा मी म्हणलं की नॉर्मली आपण घरीसुद्धा न्यूजपेपरमध्ये किंवा असा वडा असेल तर तो पेपरमध्ये पॅक केला जातो आणि त्या कार्यक्रमात नेमकं त्यांनी वडेच बनवले होते. त्यांचा जो म्हणजे जिथे फूड स्टॉलसारखं बेसिक होतं तिथे. मग त्यांनी लगेच म्हणजे मला त्यांनी येऊन सांगितलं की मॅडम तुम्ही म्हणजे तुम्ही बोललात ना, एकदम आमच्या लक्षात आलं आणि आम्ही आता नाही वापरणार न्यूजपेपर. म्हणजे जेव्हा आपण कारण सांगतो त्यांना, त्यावेळेला म्हणजे ते इम्प्लिमेंट होतं. ही एक ह्युमन सायकोलॉजी आहे. आपण म्हणलं ना की मी समजा म्हणलं की हे करू नकोस, आपल्याला जर त्याचं शास्त्रीय कारण माहीत नसलं, आपण म्हणजे हे आहे की आपण करतो बघा बरेचदा, म्हणजे हे नेचर आहे. पण ह्याचं जर आपण कारण सांगितलं की हे का नाही करायचं, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये बदल हा येतो. पण ह्या सगळ्यातनं असं इम्प्लाय होतं की हे सगळं शक्यतो फॉलो करत असतील असे लोक त्यातल्या त्यात ब्रँडेड असतील, कारण त्यांना त्यांचं ब्रँड, रेप्युटेशन, मार्केट कॅप अशा असंख्य गोष्टी आहेत. दे कॅनॉट अफोर्ड टू हॅव अ मिस इश्यू ऑर वॉट एव्हर, ज्याला काय म्हणू आपण. पण असं मग जाणवतं की त्यातले त्यात ब्रँडेडच बाहेर जे काय आहे ते बघा, म्हणजे तुम्ही बरे टिकाल. असंही नाही अगदी. मी म्हणलं तसं की जरी स्मॉल स्केल किंवा छोट्या कपॅसिटीमध्ये आपण काम करत असू, तर ह्या बेसिक गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती असतात. मी असं नाही म्हणत की नाही माहिती आहेत. सो तिथे या गोष्टी होतात फॉलो. आणि समजा ज्या वेळेला अशा सिच्युएशन्समध्ये काय नक्की केलं पाहिजे, तर ह्याचा गाईडन्स आम्ही देतो. त्यामुळे समजा अशी कुठे अडचण आली तर डेफिनेटली लोकं आहेत की जे तुम्हाला सांगतील. तर ह्याच्यात एक असं मी ॲड करू इच्छिते की समजा तुम्ही जर FSSAIचे रूल्स आणि ह्या सगळ्यात बघितलं, तर तिथे असं आहे लायसन्समध्ये लिहिलेलं की तुमच्याकडे मिनिमम एक तरी फूड सायन्स बॅकग्राऊंडमधला टेक्निकल स्टाफ मेंबर असला पाहिजे. एक बरं. तो मी माझ्या फर्मच्या अंडर एक प्रोसेस, एक म्हणजे असं काय म्हणूयात, एक इनिशिएटिव्ह घेतला आहे 1 on 1, की ज्याच्यामध्ये असं आहे की एक स्मॉल स्केल असू दे, म्हणजे बिग स्केल, स्मॉल स्केलचा प्रश्न नाही आहे. तुमच्याकडे एक तरी स्टाफ मेंबर्स हा फूड बॅकग्राऊंडमधला असू दे. म्हणजे जी एवढी आपली आता फूड सायन्सची जर कॉलेजेस बघितली तर खूप आहेत आणि खूप
फूड टेक्नॉलॉजिस्ट हे पास आउट होत आहेत आणि मग तिथे असं होतं की त्यांना एक पॉईंट वेळेला असं होतं की आम्हाला काही जॉबच मिळत नाही आहेत किंवा मोठ्या मोठ्या ब्रँडबरोबरच त्यांना काम करायचं आहे. पण बेसिकली ही सगळ्यांची गरज आहे आणि हे जर झालं तर हे जे काही इश्यूज आहेत आपल्याला आत्ता जे येत आहेत हे खूप कमी होतील. कारण त्यांच्याकडे स्टार्टअप्समध्ये जर बघितलं तर यू हॅव ओनर्स आणि फूड हँडलर्स. सो त्याच्यामधला जो एक गॅप आहे तो फुलफिल करायला एक टेक्निकल बॅकग्राऊंडची लोकं असणं गरजेचं आहे. सो त्याच्यावर पण आम्ही काम करतोय. शेवटचा प्रश्न. गेली 60-65 मिनटं मी ऐकली नाहीत किंवा मी विसरलो आणि मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे ॲज अ कॉन्शियस कन्झ्युमर ऑफ फूड, तर तुम्ही कुठली गोष्ट सांगा? एक तर आहे की लेबल्स बघणं खूप गरजेचं आहे. दुसरं हे जे 3-4 पॉइंट्स मी सांगितले होते, की एक कुठल्या प्रकारचं पॅकिंग मटेरियल तुमच्याकडे येतंय किंवा ते बघायला पाहिजे. लेबलवरचे मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि यूज बाय डेट, न्यूट्रिशनल व्हॅल्यू सोडून इतर कंटेंट पण वाचला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला त्याची माहिती मिळेल काय चालू आहे. आणि बाकी सगळ्या म्हणजे केटरिंग किंवा रेस्टॉरंट्स या सगळ्या लेव्हलमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर एक तर नॉर्म्स फॉलो होत आहेत की नाही हे म्हणजे बिहेवियरल पॉईंटवरनं पण कळतं किंवा एखादा समजा तुम्ही इश्यू रेज केलात किंवा हे काहीतरी मला हे वाटतंय इश्यू आहे ह्याच्यात, तर ते कसे रिॲक्ट होत आहेत, ते कसं तुम्हाला त्याबद्दल त्यांची पुढची प्रोसेस काय करतायत ते, हे बघून पण आपल्याला बऱ्याच वेळेला अंदाज येतो की काय पद्धतीचं एक प्रणाली त्यांच्याकडे वापरली जाते. खूप खूप आभार. मला खूपच गोष्टी नवीन कळल्या आहेत आणि आता बाहेर खाताना आजपासून वेगळा विचार करून बाहेर खाईन. एवढी सगळी अत्यंत महत्त्वाची माहिती, इन्साईट दिल्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा फूड सेफ्टीच्या इतर विषयांवर भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.